नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील माननीय अनिल गुंजाळ साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कैलास नाना तांबे पाटील, अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, या व्याख्यानमालेसाठी उपस्थित विविध संस्थांतले सर्व पदाधिकारी, विद्यार्थी मित्रांनो, तसेच लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय भारत पाटील घोगरे साहेब, आदरणीय सरोदे मॅडम, या सर्वांचे स्वागत करतो. आज 23 वर्ष पूर्ण झाले आणि आज हे 5वे पुष्प उमटण्यासाठी आदरणीय अनिल गुंजाळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांचा अल्पसा असा परिचय मी आपणापुढे मांडणार आहे, कारण सरांची जी काही सेवा झालेली आहे ती फार मोठी आहे. 1987 साली शिक्षक म्हणून सुरुवात केलेली, 1993 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षेमधून उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली आणि तिथून जी काय त्यांनी कार्यक्रमात सर्व्हिसला सुरुवात केली, महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून काही काळ कार्यरत केलेले. आपल्या प्रवरा परिवारामध्ये बऱ्याचशा वेळेस PKVM असे आपल्या महाविद्यालयातही त्यांनी भेट दिलेली, व्याख्याने दिलेले. जवळजवळ 600च्या पुढे व्याख्याने त्यांनी महाराष्ट्रामध्ये अहमदनगर आकाशवाणी असेल, पुणे आकाशवाणी असेल यामध्ये दिलेले आहेत आणि जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी संवाद या व्याख्यानामधून त्यांनी साधलेला आहे. आज त्यांचा जर पूर्ण परिचय करून द्यायचा म्हटला तर त्यांचे बऱ्याचशा याच्यामध्ये काम, साहित्य लेखन असेल, कवी म्हणून असेल, विविध साहित्य संमेलनाच्या याच्यामध्ये असेल, अशा बऱ्याच फील्डमध्ये असे बहुरूपी त्यांचं व्यक्तिमत्व आहे. जरी शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद, पालकांशी संवाद, त्यांचे एकंदरीत सगळं साहित्य जर आपण पाहिलं, विद्यार्थी असेल, पालक असेल, असे वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी हे केलेले आहे. ते एक लेखक, कवी, निवेदक, समुपदेशक, एकपात्री कलाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. विविध दैनिके, साप्ताहिके, मासिक तसेच दिवाळी अंकातून त्यांचे लेख, कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. संतवाणी, हास्य मैफल, कविता जगण्याची, हास्य रंगत, हास्य जल्लोष, मालक नको पालक व्हा, अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी निवेदक म्हणून श्रोत्यांची मने जिंकलेली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बैरशाल शिक्षण केंद्राच्या अंतर्गत वक्ता म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यामधून ते ताणतणावमुक्त जीवन, चला आनंदाने जगूया, परीक्षेला सामोरे जाताना, आनंदी पालकत्व निभवताना, मुलांच्या अभ्यासातील पालकांचा सहभाग, बालक पालक संवाद या विषयावर त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिलेली आहेत. ते सामाजिक कार्यातही सातत्याने सहभागी असतात. पुणे येथील स्पंदन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून अक्षर भारती या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. पुणे येथील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. चला आनंदाने जगूया, रंग मनाचे, परीक्षा एक आनंददायी अनुभव, मानसप्रास हे ग्रंथ प्रकाशित झालेले असून नापासातील कोहिनूर अर्थात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आणि ऊन सावली हे ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत आणि ते आत्ताच त्यांनी सांगितले प्रकाशितही झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्थांकडून अनुभव लेखन स्पर्धा, काव्य लेखन, ग्राम भूषण, शैलारत्न राष्ट्रीय सेवा पुरस्कार,
शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, कृतिशील अधिकारी पुरस्कार, यशवंत पुरस्कार, विज्ञानरत्न पुरस्कार, पुणे येथील फोरसाईट स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेजचा जीवनगौरव पुरस्कार, अशा विविध पुरस्कार व मान्यवरांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहेत। आज हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बोयामी व्यक्तिमत्व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व्याख्यानमालाच्या निमित्ताने आज हे 5वं पुष्प गुंफण्यासाठी चला आनंदाने जगूया या विषयावर आपणावर मनमुराद संवाद साधणार आहे। मी पुन्हा त्या उपस्थित राहिल्याबद्दल प्रवाह परिसराच्या वतीने त्यांचे आदरपूर्वक स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कैलास नाना तांबे पाटील, अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सत्कार करावा आणि सत्कारानंतर ते आपणा सर्वांना या चला जगूया आनंदाने यावरती मार्गदर्शन करतील अशी त्यांना करावी अशी त्यांना विनंती करतो। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनचरित्रावरील जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते ग्रंथ भेट देऊन आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान संपन्न होत आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, आई जिजाऊ माता तुळजाभवानी, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि ज्या अनेक थोर विभूती ज्यांच्यामुळे आपण गेली 75 वर्ष या भारतामध्ये आनंदाने राहतो आहोत, त्या सर्व विभूतींच्या प्रति विनम्र अभिवादन। अहमदनगर ऐतिहासिक जिल्हा या ऐतिहासिक जिल्ह्यातील अनेक विभूती होऊन गेल्या, त्या सर्वांच्या प्रति विनम्र अभिवादन। ज्या मायभूमीमध्ये, ज्या कर्मभूमीमध्ये, ज्या पांढरीमध्ये मी सध्या उभा आहे ती म्हणजे सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची ही पुण्यनगरी। या नगरीच्या प्रत्येक वास्तूला आणि पद्मश्रींना विनम्र अभिवादन। त्यांचाच वसा आणि वारसा पुढे नेलेले आदरणीय स्वर्गीय पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि सिंधुताई यांच्याही प्रतिमेस आणि स्मृतीस विनम्र अभिवादन। सध्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचं भूषण मार्गदर्शक आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, ज्यांचा आशीर्वाद गेली 20-25 वर्ष माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वर्ष काम करतोय, अशा आदरणीय माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय दादा, माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेबजी म्हस्के पाटील, याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय तांबे नाना, या कॉलेजचे प्राचार्य पवार सर, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य, सर्व विभागाचे सर्व विभाग प्रमुख, माझे प्राध्यापक, शिक्षक, बंधू भगिनी, आदरणीय सरोदे मॅडम, वाजे मॅडम आणि सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आनंदाने जगूया हा विषय
घेतला किंवा त्या सरांनी माझा खूप मोठा परिचय करून दिला. तर एवढा मोठा परिचय मी बऱ्याच वेळा सांगतो की थोडक्यात करून द्या. तर आपलाच परिचय आपणच ऐकायचं म्हणजे ते माझ्या मॅडम बायकोने कौतुक केल्यासारखं वाटतं. आणि एवढं कौतुक ऐकायची आपल्याला ग्रामीण भागातल्या माणसांना सवय नाही. पण ते काय होते, पुस्तकात छापायला लागतो, कुठेतरी द्यावा लागतो. परंतु आयुष्य जगत असताना मिरजगाव ते पुणे या प्रवासात जे काही अनुभव घेतले, जे काही व्यस्त आलं किंवा जे आवडतं ते करता आलं, त्यामधून हा आजपर्यंत प्रवास आनंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरं तर आनंदाने जगावं, माणसाने मस्त मजेत राहावं, याला सुरुवात केली जवळजवळ 10 ते 15 वर्ष. त्याचं कारणही असं होतं की माणसं इतका ताण घेतात की मला प्रश्न पडतो, अरे काय, कशासाठी? मग ती लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, म्हातारी माणसं असतील, आणि विशेषतः शिक्षणातली माणसं जास्त ताण घेतात. सर, ज्याने दुसऱ्याला शिकवावं बाबा, ताण घेऊ नये, तीच माणसं जास्त ताण घेतात. हे मी SSC बोर्डात पाहिलं. पालकांना तर फार जवळून अनुभवलं. म्हणजे पालक एवढे डेंजर असतात. मी पालकांचे नेहमी 3 प्रकार करतो. एक प्रकार अति डेंजर, जो फार काळजी करतो. मधला प्रकार असा असतो की त्याला 10वीत गेल्यावर कळतं, अरे पोरगं पोचलं काय 10वीत. आणि तिसरा प्रकार आमचा पालक होते, अतिशय चांगले, बाबा काय करतो तुझी तुला कर, मला काय माहीत नाही. हा सगळ्यात चांगला पालक, आणि त्याला घडवणारे आपण सर्व शिक्षक. माझी आई नेहमी म्हणायची, बाबा तू कशाचा साहेब झाला मला माहीत नाही, पण तू खुशाल आहेस की एवढं कळव. मला वाटतं त्याच्यासारखा पुरस्कार दुसरा कुठला नाही. मग काय लागतं हो जगायला? आता सुद्धा बघा, एवढी जागा पुढे रिकामी ठेवली तरी माणसं मागच बसली. आम्हाला मागं राहायची फार सवय. तर सगळे प्राध्यापक जे कोणी असतील पुढे येऊन बसले तर जरा बरं वाटते ना. चालेल ना, एक 5 मिनटं घेऊया आपण, हरकत नाही. तुम्ही जवळ दिसतात की मी कलाकार माणूस आहे, मला समोर चेहरे दिसले की फार मजा येते. येत आहे का पुढे एक 5 मिनिटात? नाही तर काय होतं माहिती आहे का प्राचार्य साहेब, मी कॉलेजमध्ये गेल्यावर प्राचार्याने एक प्रश्न विचारतो बरं का मुलांना. जाऊ द्या, तर तुम्हाला सांगतो. एक प्रश्न विचारतो की तुमचा अनुभव काय मुलांचा? ते म्हणतात कुठला? बरं का तुम्हाला कुठला? तर ते म्हणतं, मी त्यांना विचारतो की पहिल्या बेंचवरची पोरं कशी काय असतात? ते म्हणले अति हुशार. पहिल्या बेंचवरची अति हुशार म्हणजे 90-95. आणि ही फार डेंजर बरं का. म्हणजे मला बोर्डाचा निकाल लागणार सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते 90च्या पोराचं. तर त्याच्या घरात अर्धा तास पेढे वाढायला जात नाहीत, पेढे आणायलाच जात नाहीत. काय चर्चा चालू असते 95 का पडले नाही म्हणून. आणि सगळ्यात जास्त आणखी मला आनंद होतो तो म्हणजे या नापास होणारं पास झालं पाहिजे. मी गेली 15 वर्ष महाराष्ट्रभर फिरतो आणि मला कधी कधी जूनमध्ये स्वप्न पडतं की यावर्षी पेपरला मोठी बातमी आली आहे, आणि बातमी अशी आहे की यावर्षी जुलैची परीक्षा रद्द झाली कारण महाराष्ट्रातली एकही पोरगा नापास झाला नाही. माझा ह्या 35वर फार जीव, तर हे 35वालं पास झालं पाहिजे. आणि सगळ्यात चांगली जनता कुठली माहिती आहे का? मधली, अप्रतिम. म्हणजे इथे सगळे बसलेले जे वरिष्ठ आहेत ना, एकाला 90% मार्क नाही म्हणून ते इथे. बरोबर ना? नाना किती मार्क होते 10वीला? खरं सांगायचं, हे बघा 57% म्हणून चेअरमन आहे. 90वाला अमेरिकेला गेलं ते माघारी येणारच नाही परत. मला पण 60च होते 10वीला. आणि ती मधली एवढी चांगली ना की मी एकदा एका 60 वाल्याला म्हणलं, अरे तुला नाही वाटत मार्क कमी पडले? सरच म्हणत. ते म्हणलं की नाही. अरे म्हणलं SSC बोर्ड झेरॉक्स देतं, सगळ्या पेपरचे झेरॉक्स काढून घे आणि एकदा बघ काही चुकलं का. म्हणलं नको कशाला उद्योग करायला लावताय, मिळाले त्यातले 2 कमी होतील, मी फार खुश आहे याच्यात. ही माणसं मस्त जातात. मग त्या प्राचार्यांना विचारते म्हणजे पुढच्या रांगेतली फार डेंजर असतात. 92 पडतात, 93 पडतात, 94 पडतात. तो 94चा, त्याची बायको 94ची, दोघं IT इंजिनियर, दोघं मिळून अमेरिकेत जातात. 24 लाखाचं पॅकेज, दोघांचे मिळून वजन 50 किलो भरत नाही, कारण घरात काही खातच नाही. तिसरं पिल्लू त्याच मापाचं. आणि खालची एवढी चांगली ना 35वालं पोरग जर 40% पास झालं ना, हे 90वालं पेढे आणत नाही, ते किमान 4 वेळा अख्ख्या गावाला पेढे वाटले येते. हा खरा आनंद आहे. म्हणून टक्केवारी महत्वाची नाही.
म्हणून मी मला सांगितलं ना, पालक इतके डेंजर आहे. एका आईने मला फोन केला की सर मला लाज वाटते, निकाल लागलाय. म्हटलं कशाची? म्हणजे माझ्या पोरीला फक्त 89% पडलेत. मी म्हटलं अहो लाज नाही वाटण्यासारखं काय याच्यात? नाही मला लाज वाटते, फार कमी मार्क पडलेत. मग मी हळूच म्हटलं ताई जरा एक काम करता का? म्हणली काय? घरी जा तुमच्या दोघं नवरा बायकोच्या मार्कशीट काढून बघा, नक्की त्याच्या सरासरीपेक्षा जास्त मार्क असते. कशाचा ताण, कशाचा तणाव, कशाचं टेन्शन. माझे संदर्भ शिक्षण खात्यातले जास्त येतील, कारण मी 35 वर्ष यातच काम केलंय. त्यामुळे पहिल्या रांगेतलं पोरगं हे असं असतं. शेवटच्या रांगेतल्या पोराचा अनुभव प्राचार्यानं विचारला ते म्हणल्यावर शेवटचं एकदम भारी. जेव्हा जेव्हा कॉलेजला देणगी द्यायची असते तेव्हा शेवटचं येतं, पहिलं फिरकत सुद्धा नाही. एकदा एक आमदार मला म्हणले अहो शेवटचं फक्त देणगी देऊन राहत नाही, माझ्या विरुद्ध उभा राहिलं माझ्याच बेंचवरचं. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की मस्त मजेत जगता आलं पाहिजे. काय लागतं जगायला? जगायला फार काही लागत नाही, प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतं. म्हणजे माझ्यासारखा एखादा मध्यमवर्गीय नोकरी करणारा माणूस खेड्यातनं आलेला, आईनं शेवटपर्यंत डबा दिला, लग्न झालं, बायको खायला घालायला लागली, त्यामुळे याला स्वयंपाकातलं काही येत नाही, याला चहा सुद्धा नीट करता येत नाही. मला एकदा असंच वाटलं अरे चहा करून प्यावा, घरात कुणीच नव्हतं, सुट्टीचा दिवस होता. आता घरात शोधायला गेलं तर साखर सापडेना, मीठ सापडेना, कुठे दूध कसं बसं दिसलं. मी ते आपलं दूध तापवलं. म्हटलं एवढा उद्योग कोणी सांगितलंय, त्यात साखर टाका, पावडर टाका, शोधत बसा, त्यापेक्षा दूध गरम करू. कॉफीचा डबा सापडला, कॉफी टाकली, साखर टाकली की नाही लक्षात नाही, आणि गच्चीत येऊन आपलं कॉफी पीत बसलो. कॉफी पिता पिता लक्षात आलं बहुतेक लय कडू लागली की साखर टाकायचीच राहिली वाटतं. आणि शेवटी पिता पिता लक्षात आलं साखर टाकली होती ती तळाशी तशीच राहिली, हलवायचं विसरलो होतो. त्या बात मला हसलेली माणसं फार आवडतात. त्यामुळे मस्त असा तुम्हाला परत एकदा सांगतो, तुमच्यासाठी एक नियम, सगळ्या कॉलेजच्या मुलांना मी नियम सांगतो. जेवढा हसता येईल ना तेव्हा मस्त असा, जेव्हा वाटेल टाळ्या वाजवायच्या तेव्हा टाळ्या वाजवा. पण माझं बोलणं सुरू झालं का हसणं बंद झालं पाहिजे, हा तिसरा नियम. तर पुढचा ऐका, ती साखर तळाशी तशीच होती. अहो सुखाचं असंच असतं, सुखाचे क्षण आपल्या अवतीभोवतीच असतात, सुखाचे क्षण आपल्या अवतीभोवतीच असतात. त्या क्षणाकडे डोळसपणे पाहता आलं पाहिजे, त्या क्षणाकडे डोळसपणे पाहता आलं पाहिजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी पुसता आलं पाहिजे. त्या सुखाच्या क्षणाकडे डोळसपणे पाहता आलं पाहिजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी पुसता आलं पाहिजे, आणि मान अपमान काहीच नसतं, समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. याला म्हणतात आनंद. वेगळं काय लागतंय? जगायला फार काय लागत नाही. कोरोनाने ते इतक्या गोष्टी शिकवल्या. त्या कोरोनाच्या काळामध्ये साडी लागली नाही, माडी लागली नाही, गाडी लागली नाही, कुठलं उद्घाटन नाही, कुठलं लग्न नाही, कोणाचं बारसं नाही. प्रत्येकजण घरात बसून होता, कोणी थाळ्या वाजवल्या, कोणी दिवे लावले, कोणी काय काय केलं. आणि त्या काळात आम्हा शिक्षकांना माझ्यासहित कोरोनाच्या ड्युट्या होत्या. ज्या दिवशी 4 दिवसानंतर ऑर्डर आली आयुक्ताची की तालुका तपासायचा आहे, तिथंच घाम यायला सुरुवात झाली. म्हणजे आता काय खरं नाही, आता थंडी वाजायला सुरुवात होते. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये गाडीत बसलं तरी सांगायचे दुसऱ्याला घ्यायचं नाही, गाडीतला AC लावायचं नाही, खिडकी उघडायची नाही, एवढं भयान ऊन पडले तरी सुद्धा हे जर केलं तर कोरोना येतो. आणि अशा काळात आम्ही कोरोनाच्या तपासणीला जायचो. अख्ख्या पुण्यामध्ये मी त्यावेळेस 7 वाजता स्मशान शांतता अनुभवली आहे. फक्त गाडीला महाराष्ट्र शासनाचं बोर्ड होतं, त्यामुळे पोलीस सोडायचे घरापर्यंत, आणि घरी गेलं की आम्ही जसं काही युद्धावरून आलोय असं सांगायचं बाजूला सारखा, आणि डायरेक्ट बाथरूममध्ये, आणि आंघोळ केली की थंडी वाजायला सुरुवात व्हायची. बहुतेक झाला वाटतं. काय सांगायचं तुम्हाला. अशी करत एक 8 दिवस गेले. 8 दिवसानंतर म्हणणार रे दररोजच काय उद्योग झाला. एका कॉलेजवर गेलं तेव्हा म्हणणार मस्त चहा करून दे, कारण आणि चहा पिल्यावर तर तिथून निघाल्यापासूनच थंडी वाजायला सुरुवात झाली. म्हटलं आज नक्की झाला वाटतं आपल्याला. मला सांगा या कालावधीत आपण सर्वजण बाहेर पडलो, हे आपलं नशीब आहे. आज तुम्ही आम्ही एकमेकाच्या समोर आहोत. घरात अनेकांच्या घरामध्ये दुःख झाली, पण या मननं बाहेर आले. मला सांगा याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलं आहे? मग काय लागतं जगायला माणसाला? आमचे सोलापूरचे कवी दत्ता आलसगीकर असं म्हणतात की काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतं एवढं फार असतं जगायला.
काय लागतं जगायला? मी कुणाला तरी आवडतं एवढं फार असतं जगायला, आणि माझी कुणीतरी वाट पाहतं एवढं फार असतं चालायला. काय लागतं जगायला? पोरांच्या डोक्यात दुसराच प्रश्न आला असेल आपली कोण वाढवा. कॉलेजची पोरं लई डेंजर. काय हसतंय पुढे. मला वाटलं ते पुण्यातलं लोन इथंपर्यंत पोहोचले. बऱ्याच वेळा लोक म्हणतात पुणे विद्येचं माहेरघर आहे. मी म्हणतो तिथली विद्या कधीच लग्न होऊन सासरी आली या कॉलेजमध्ये, ती तिथे राहिलीच नाही आता, म्हणून पोरं हुशार आहेत. तर काय लागतं जगायला? मी कुणाला तरी आवडतं एवढं फार असतं जगायला, माझी कुणीतरी वाट पाहतं एवढं फार असतं चालायला. म्हणून चालण्यावरून आठवलं की प्रत्येकाने किमान 1 तासभर स्वतःसाठी दिला पाहिजे. लक्षात ठेवा, शरीराचं सगळ्यात महत्वाचं तंत्र जे असेल, शरीर चांगलं असेल, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, तर सगळं चांगलं राहतं. आणि त्यासाठी 1 तास दिला पाहिजे. म्हणून मी मोठ्या माणसांना नेहमी सांगतो की सकाळी उठावे लवकर. मंत्र फार सुंदर आहे, तुमच्यासाठी नाही, तुम्ही नंतर वापरा, लग्न झालेल्यांसाठी आहे. सकाळी उठावे लवकर, चालावे भरभर स्वतःच्या बायकोबरोबर, फार मजा येते. ही दोघं नवरा, आता ही शहरातला अनुभव सांगते, गावाकडे फार चालायची गरज नाही. कारण शेतात चांगलं तासभर काम केले, चांगल्या उसाला पाणी दिलं, घास कापला, गुरामागे जाऊन आलो, शेणकूट काढलं की संध्याकाळी अशी झोप लागते. मला जर BSc पर्यंत डास कसला हे माहीत नव्हता. कारण ढेकळात झोपलं की अशी झोप लागायची, काय चावून गेले कळायचंच नाही. ते 4 भिंतीत गेल्यावर कळायला लागले याला डास म्हणतात म्हणून हे मध्यमवर्गीयांसाठी सांगतो, सकाळी उठावे लवकर, चालावे बरोबर, स्वतःच्या बायकोबरोबर, फार मजा येते. त्याचे 3 फायदे होतात. दोघं नवरा बायको सोबत चालल्याचे. एक फायदा असा, मुलांसमोर जे बोलता येत नाही ते बोलता येतं. दुसरा फायदा असा की दिवसभराचं काय नियोजन करता येतं ते करता येतं. आणि तिसरा फायदा असा, रात्रीचं अर्धवट राहिलेलं भांडण पहाटे पूर्ण करता येतं. किती फायदे आहेत चालण्याचे. पण या चालण्याचे इतके चांगले फायदे होतात. म्हणून मी तर म्हाताऱ्या माणसांना नेहमी सांगतो, सगळ्यात भारी चांगला उपाय काय माहितीये का? माझं माणसांना जर काही घरात भांडणं झालीच तर काय नाही, पायात चप्पल घालायची, मोबाईल टाकून द्यायचा, चालायला सुरुवात करायची. घरातले सगळे येतात आपल्या पाठीमा. बायको तर नक्की येते, याचं 10 तिचं 10, दोघांचं 20 किलोमीटर पूर्ण होऊन जातं. शरीर एकदम फिट. आणि फिट शरीर हे फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून शरीराचे अनेक फंडे अलीकडे ते वेगळे वापरतात. कोण याचा पॅटर्न, कोण त्याचा पॅटर्न, कोण त्याचा पॅटर्न. तरी याला डायबिटीस आहे, त्याला BP आहे. 10 माणसं रांगेत उभा केली तर 9 जण सांगतात सर मला डायबिटीस आहे. मी त्याला सांगतो बाबा जरा BPचा अटॅक आल्यावर सांग, तुझा शनिवार ऑर्डर सत्कार करू. आधी काय सांगायची गोष्ट आहे. जरी ठीक आहे झाला असेल ताणतणावाने, पण त्यातनं मुक्त होण्यासाठी चाललं पाहिजे. पण हे नवरा बायको सोबत चालली तर नशीब. बऱ्याच वेळा नवरा बायकोंचं चालणं, सोबतचं चालणं, त्याचं लग्न किती वर्षापूर्वी झाले त्याच्यावर अवलंबून असतं. जरा जवळजवळ चालतात 1 वर्षभर, जरा बरं असतं. जे 10-15 वर्ष, 4-5 वर्ष लग्नात झाले की 10-15 फुटाचं अंतर पडतं. 20-25 वर्ष झाले की कोण कुठं चाललं काय तपास लागत नाही. एक इकडं 2 दाराच्या बाहेर 10-15 मैलावर. आणि मग त्यावेळी काय असतं, त्यावेळीचा लक्ष्मीनारायणचा जोडा लग्नातला आता असा झालेला असतो, एक ट्रॅक्टर दुसरा स्कूटर, कोण कोणाला घेऊन चाललंय काही कळत नाही. शहरात तर लय डेंजर असतं. काही माणसं फिरायला जातात, काही कुत्र्यांना फिरायला घेऊन जातात. मला तर त्यांच्याकडे बघितले असं वाटतं नक्की कोण कोणाला फिरायला घेऊन चालले. कुत्रं पुढं असते, ही मागं पळत असते त्याची. त्यामुळे फिरणं फार महत्वाचं आहे, शरीर फार महत्वाचं आहे. आणि शरीराचा बॉडी मास इंडेक्स सायन्सवाल्यांना माहिती आहे. बॉडी मास इंडेक्स जर चांगला असेल तर माणूस चांगला राहतो. म्हणजे काय तर पोटाचा गेअर आणि छातीचा गेअर याचा काहीतरी गुणाकार भाकार काहीतरी करावा लागतो. पण माझ्या दृष्टीने बॉडी मास इंडेक्स फार सोपा आहे. सगळ्यांना जर निरोगी राहायचं असेल तर दररोज 10-15 किलोमीटर चाला. एवढं शक्य नाही ते किमान 5 किलोमीटर चाला. किमान 1 तास द्या. अर्धा तास चालायला, अर्धा तास किरकोळ व्यायामाला, तब्येत एकदम चांगली राहते. आणि मग आपला बॉडी मास इंडेक्स तपासा. आणि त्याचं साधं गणित सांगतो, काही नाही करायचं. घरी जायचं, आज गेल्यावर प्रयोग करा किंवा उद्या करा. घरी जायचं, घरात जायचं, घराची कडी लावून घ्यायची, खोलीत जायचं, आतमध्ये एकटेन राहायचं, सगळ्या लाईट पीठ बंद करायच्या, भिंतीकडे तोंड करून उभं राहायचं, भिंतीला चांगलं चिपटून ज्याचं नाक लागतं त्याने समजायचं आपण निरोगी आहेत. बऱ्याच जणांचं काय लागतं त्याची त्यांना माहिती. याला म्हणतात बॉडी मास इंडेक्स. किती सोपं गणित आहे. म्हणून सांगतो शारीरिक आरोग्य फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. आणि या शारीरिक आरोग्यामध्ये हे जर जपलं ना तर मन कायम आनंदी राहतं. प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतो. आणि हा आनंदी क्षण जर आपल्याला जगायचा असेल तर मुलांसाठी तुम्हासाठी सांगतो ही आयुष्यभराची काळजी पुढे घ्या की आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे. किरकोळ गोष्टी जरी झाल्या तरी आपला दिवस चांगला जात नाही. आणि म्हणून शारीरिक आरोग्य जर चांगलं जपलं तर जगायला फार काही लागत नाही. आणि त्याच्याही पुढच्या जगायला आणखी काही गोष्टी लागतात.
काही नाही, आपल्याला जे जे काही करायचे, जे जे आवडतं, म्हणून आपल्या मनासारखं, आपल्या पिंडासारखं आपल्याला जे आवडतं ते करावं असं मला वाटतं. आणि निरीक्षण करत राहावं. सकाळी फिरायला जाताना खूप माणसं भेटतात. मला एक आजोबा एकदा भेटले. मी त्यांना सहज विचारलं, बघा किती पॉझिटिव्ह असतात काही माणसं. पॉझिटिव्ह माणसं आपल्यासोबत राहणं ही फार महत्त्वाचं आहे. त्या आजोबांना सहज विचारलं, आजोबा तुमचं वय किती? ते म्हटले काय नाही, किती असेल सांग. मी म्हटलं सांगा 80-81. ते म्हटले अरे 85 चालू आहे, मी फार लहान आहे अजून. मग मला वाटतं अरे आत्ताशी 60 आहे, अजून 25 वर्ष आपल्याकडे. आणि हे आजोबा काय करतात, घरात निघाला की एक काम करतात. एका खिशात चपात्या असतात, एका खिशात ब्रेड असतं, एका खिशात बिस्किट असतात. घराबाहेर पडलं की 5-6 कावळे डोक्यावर असतात, पाठीमागे 4-5 कुत्री असतात. आणि हा माणूस घराच्या बाहेर पडला की इकडे चपाती टाकतो, इकडे बिस्किट टाकतो, इकडे पोळी टाकतो. मी त्यांना आजोबा हे कशाला करतात? त्यामुळे आत्ताच टाकून घेतो, माझ्यानंतर कोण पिंडदान करते नाही करते कोणी सांगितले. इतकी पॉझिटिव्ह माणसं आपल्याला कायम पाहायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हे सकारात्मक राहणं फार महत्वाचं आहे. आणि आपण किती भाग्यवान आहेत मला सांगा. आम्ही आमचं भाग्य, आम्ही नेहमी काय करतो, प्लस मायनस इज इक्वल टू 0. आपलं मायनसकडे फार लक्ष असतं. हे दुःख झालं, अमुक झालं, तमुक झालं. काही माणसं कायम निगेटिव्ह असतात, कायम निगेटिव्ह. काय झालं नाही, काही नाही, अवघड आहे. म्हणजे निकाल चांगला लागला तरी आमचे हेडमास्टर म्हणते काही नाही अवघड आहे. अरे अवघड काय, त्याच्यात चांगलं काहीतरी आहे ना. म्हणून चांगलं शोधलं पाहिजे. आपल्याला काय मिळालं हे फार महत्त्वाचं. संध्याकाळी झोपताना नेहमी आभार मानले पाहिजे सगळ्यांचे, आपल्या आईवडिलांचे, आपल्या मातृभूमीचे. आज जे दिवसभर मिळालं चांगलं त्याच्याने मग मस्त झोपायला पाहिजे. सकाळी उठल्यावर परत एकदा तेच करायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा आपण भाग्यवान आहोत. लक्षात ठेवा. इथे बसलेल्या प्रत्येकाला ऐकता येते, इथे बसलेल्या प्रत्येकाला चालता येते, इथे बसलेल्या प्रत्येकाला बोलता येते, आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला पाहता येते. माझ्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक मुलं आहेत किंवा अनेक माझ्या संपर्कात माणसं आहेत की त्यांना दिसत नाही, काहींना बोलता येत नाही, काहींना ऐकता येत नाही. म्हणजे त्यांच्या व्याख्यानाला जेव्हा मी जातो, एका शाळेमध्ये एका व्याख्यानाला दरवर्षी जातो, 100-150 मुलं असतात. 10वीची 100, 12वीची 50. इतकी सुंदर दिसतात मुलं. मुलांना तुम्हाला सांगू, त्या मुलांना एकालाही ऐकता येत नाही, एकालाही बोलता येत नाही. मला प्रश्न पडतो अरे भाषण कसं करायचं. तेव्हा तिथले सर सांगतात काही काळजी करू नका, तुम्ही भाषणाला सुरुवात करा. आम्ही त्यांना समजून सांगतो. ज्यांना टाळीचा आवाज होत नाही, ज्यांना गाण्याचा आवाज होत नाही, ज्यांना पक्षाचा आवाज माहीत नाही, अशी मुलं शांतपणे माझ्याकडे बघत असतात. आणि जेव्हा ते सर सांगायला सुरुवात करतात माझ्या भाषणानंतर त्याच्या खुणा करून, तेव्हा त्यांना जर पटलं तर ते असं करतात, सर खूप छान, टाळी वाजवायची माहीत नाही, कारण आवाजच माहीत नाही. आणि अशा माणसांमधला एक पोरगा गेल्या वर्षी मी पाहिलं, सर 12वीला 90% पास झाला. म्हणलं पुढे काय करणार? म्हणला सर IT इंजिनियर होणार आणि असं एक उपकरण काढणार शोधून की माझ्या मूकबधीर पोरांना कोणी शिकवायची गरज नाही, ती पोरं आपोआप शिकली पाहिजे. काय पॉझिटिव्ह माणसं होईल. एखाद्या मतिमंदाच्या शाळेत जाऊन अरे त्यांच्याकडे बघितले असं वाटतं किती मिळाले आपल्याला. आम्ही निष्करण नावं ठेवत राहतो, माझी आई अशीचे, माझा बाप तसाचे, हेच करत नाहीत, तेच करत नाहीत. आणि मला काय मिळालं हे शोधा. म्हणून स्वतःमधल्या स्वतःवरती प्रेम करायला शिकावं. मी नेहमी गमतीनं सांगतो, दररोज आरशात बघा. सगळे बघतात. कधीपासून बघायला सुरुवात केली? जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून. नाहीतर त्याच्यापूर्वी आम्ही काय करत होतो आपल्याला चांगलं माहिती आहे. तुम्ही पोरांना भाग्यवानात जन्म झाले जीन्सची पॅन्ट मिळाली आहे. मी 11वीत असताना पहिल्यांदा पॅन्ट घातली आणि चप्पल घातली आहे. नाहीतर पूर्वी आमच्याकडे शर्ट लय भारी असायचे, 2 गुंठ्याचं शर्ट. त्याची इन आम्ही कधी करायचो, पुढच्या बाजूने सोडून द्यायचं, मागच्या बाजूने आग घालायचा. किंवा कधी कधी असं करायला लागतं, पुढच्या बाजूने इन करायची, मागच्या बाजूने सोडून द्यायचा. एकदा सरांनी विचारलं असं काय नाही, म्हणे पुढच्या बाजूने फाटला म्हणून इन केली, मागच्या बाजूने पॅन्ट फाटली म्हणून सोडून दिलाय. अशी परिस्थिती होती. लक्षात ठेवा. आता फार काळ बदललाय. एवढं सगळं मिळालंय आम्हाला, आम्ही किती भाग्यवान आहेत लक्षात ठेवा. आणि मग हे जे सगळं मिळालंय आपल्याला, तर आपल्याला आरशात बघून स्वतःला ओळखता आलं पाहिजे. स्वतःवरती प्रेम करा. दुसऱ्यावर प्रेम करतो आम्ही, स्वतःवर प्रेम करता आला पाहिजे. मला काय मिळालं याचा विचार केला पाहिजे. आणि आरशात आम्ही बऱ्याच, मी सुद्धा आता गाडीत नव्हतं की आरशात बघतो काचेत, जरा जे काय आहे ते बरं दिसतंय का जरा बघितलं. तसं काय नाही, गेल्याचं फार टेन्शन नाही, कारण ते जातं आपोआप, जाणारच आहे कधीतरी. याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह आहेत माणसं काही. मी कॉलेजला होतो सर, एक प्राचार्य होते आम्हाला, प्राध्यापक होते. ते आम्हाला प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट शिकवायचे. बघा पोरांना, विषय काय? प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. पहिला तास सुरू झाला, सर समोर आले असे उंच उंच, आणि माझ्यापेक्षा कमी डोक्यावर शिल्लक होतं. 2-4च केस शिल्लक होते. आम्ही सगळी पोरं त्यांच्याकडे बघत होतो. आता कॉलेजलाच होतो. ते म्हणले अरे माझ्याकडे काय बघताय तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही माझं काय बघताय. मग
आम्ही म्हटलं काय बघताय आता हे, आम्ही घाबरलेली नाही, मला माहिती आहे तुम्ही माझ्या डोक्याकडे बघताय, तुम्हाला प्रश्न पडला असेल यांच्या डोक्यावर किती केस शिल्लक आहे. ते म्हणले अरे तुम्ही कशाला सांगता, मीच तुम्हाला सांगतो. ते म्हणले अरे काय नाही, माझ्या डोक्यावर एवढे केस शिल्लक आहेत ह्याचा मला अभिमान आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढचा सांगतो, तुमच्या मनात पुढचा प्रश्न असा निर्माण झाला असेल की या माणसाला केस करायला 5 मिनिटं लागत असतील कारण थोडं शिल्लक आहे, तुमचा गैरसमज आहे, मला अर्धा तास लागतो. आम्हाला परत प्रश्न, अर्धा तास का लागतो? ते म्हणजे अरे अर्धा तास याच्यासाठी लागतो कारण जे काही शिल्लक आहे ते त्या ठिकाणी पडलं तरच बरं दिसतं. यालाच प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. काय प्राध्यापक आहे, याला म्हणतात पॉझिटिव्ह राहणं. चिंता करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आणि याचं पुढचं एक उदाहरण सांगतो की पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे काय राहायचं. आपल्या दैविक शक्ती आपल्याला काय मिळाले याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी एकदा तर सांगतो, मी एका अंधशाळेमध्ये मी बऱ्याच वेळा जातो, त्या मुलांकडे बघितलं की फार आनंद होतो. एवढी मस्त जगतात ना. किमान 600 ते 700 मित्र आहेत माझे अंधमित्र. पुण्यामध्ये दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला एकत्र येतात सर गणेश कला क्रीडाला. रात्री 12 वाजता मस्तपैकी आनंद करतात, कुणाचा वाढदिवस असेल साजरा करतात, गाणी वगैरे म्हणतात आणि 12 वाजता दूध पितात. मला प्रश्न पडतो, चला आपण चंद्र बघायची वाट बघत बघत झोपी जातो आणि ही माणसं ह्या चंद्राकडे दिसत नाही तरी सुद्धा त्यांच्याकडे बघून आनंद व्यक्त करतात की जे आपल्याला मिळालं नाही, दुःख कुठलंच वाटत नाही. आणि मग या माणसाकडनं शिकायला मिळतं आम्हाला. म्हणून प्रत्येक वेळी हे पाहता आलं पाहिजे. अलीकडची पोरं अख्ख्या प्रवासामध्ये मोबाईल घेऊन बसत असतात. मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा एकदा शेजारी एका पोराला विचारलं काय करतोस रे? काय नाही म्हणला. अरे प्रवास 1.5 तासाचा प्रवास, पोरांनी डोकंच वर काढलं नाही. काय नाही म्हणलं, मोबाईल घेतला, एक नवीन गेम घेतली. म्हणजे याच्यात काही बंद पडले का तुझं काय? आई काय करते? आई दोनभांडे करते. बाप काय करते? रिक्षा चालवते. हे पोरगं मोबाईलवर गेम बघते. अरे त्यापेक्षा चांगल्या कविता आहे का, चांगली गाणी आहे का, चांगली वाक्य आहे का, लोकांचं निरीक्षण करा, शेजाऱ्या पाजाऱ्याशी बोला. आणि ही माणसं पाहिल्यावर असं वाटतं अरे काय आनंद घेतात ही. त्यातला एक अनुभव मुद्दाम सांगतो, मी नावं पण सांगतो त्या ठिकाणाची. मी सांगितलं माझे प्रसंग आणि मला भेटलेली माणसं, यातनं मी हे शिकलो की आनंदाने जगता आलं पाहिजे. एक मॅडम आहेत, त्या अंधशाळेच्या संचालिका आहेत. 30 मुलांना शिकवतात, 30 मुलींना शिकवतात. मुलींची शाळा आहे. एकदा माझ्याकडे आले, आमच्या SSC बोर्डाच्या अंध मंडळावरती त्या काम करत होत्या, अभ्यास मंडळावर. मुलांना त्रास देऊ नका रे सरांना. सर बसा, काही टेन्शन नाही, एन्जॉय करू दे त्यांना. तर काय झालं सांगतो, मुलांना लक्षात ठेवा, आपण फार भाग्यवान आहोत. मग त्या ताईंना मी सहज विचारलं, बऱ्याच वेळा आपण असे प्रश्न विचारू नये अशा माणसांना. मी त्यांना विचारलं, ताई तुम्हाला कधी दुःख वाटत नाही का? ते म्हणले कशाचं? फार गोड आहेत, खूप सुंदर बोलतात, माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत. मी आपलं विचारलं, ताई तुम्हाला दुःख नाही वाटत? म्हणजे कशाचं? अहो आम्ही 2 सेकंद किंवा 5 मिनिटं जरी डोळे झाकले तरी आम्हाला काही सुधरत नाही. तुम्ही आयुष्यभर तुमच्या डोळ्यासमोर आणणार आहे, तुम्हाला दुःख वाटत नाही? ते म्हणजे नाही रे, कशाचे दुःख वाटले? आणि मला काय म्हणलं माहिती आहे का, तुला सकाळपासून कोण भेटलं नाही का? बघा एवढे याच्यावर सुद्धा ज्या प्रश्न त्यांच्या आयुष्याचा आहे त्याच्यावरती मी भाष्य केलं तरी सुद्धा त्या म्हणल्या का सकाळपासून तुम्ही भेटलं नाही की? एवढ्या लाईटली त्यांनी तो घेतला. आणि नंतर मला म्हणलं, एकदम शांत बसले, मला म्हणलं अरे एकदा दुःख वाटलं रे मला. मी म्हणलं कुठलं? तो क्षण सांगा. तेवढे तो क्षण असा होता जेव्हा मी माझ्या पोरीला जन्म दिला. त्याची पोरगी त्याच्यासोबत आणली होती. म्हणले तिला जरा सांग 10वीचा अभ्यास कसा करायचा. हिचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मला असं वाटलं अरे मला दिसत असतं तर बरं झालं असतं. पण तुला सांगते ती त्या क्षणाला फक्त दुःख झालं, पण दुसऱ्या क्षणाला इतका आनंद झाला. अरे तिला मला पाहता येत नाही, मला तिला पाहता येत नाही, पण तिला मला पाहता येते. याच्यासारखं भाग्य कुठलं आहे? याला म्हणतात पॉझिटिव्ह विचार करणं. म्हणून मिर्झा गालिब असं म्हणतो की सोच को तो बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को तो बदलो नजारे बदल जाएंगे. सोच को तो बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को तो बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं. कश्तियां म्हणजे नाव. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, जरा अपनी दिशा को तो बदलो, किनारे खुद ब खुद बदल जाएंगे. किनारे बदलण्याची ताकद विचारात असते, निरीक्षणात असते, पाहण्यात असते, आनंदात असते. प्रत्येक क्षण आपण या पद्धतीने जर घेतला ना तर टेन्शन यायचं काही कारण नाही, ताण यायचं काही कारण नाही, शरीर कुठे वाचतंय ते कळत नाही. म्हणून पॉझिटिव्ह राहणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढचं हे सगळं करत असताना आपण कुणासाठी जगतो? आनंद म्हणजे ही आंतरिक शक्ती आहे. आपलं मन कुठे अजूनही तपास नाही. या मेंदूमध्ये कुठेतरी न्यूट्रॉन पेट्रॉन काहीतरी असतात असं म्हणतात, त्याच्यात काहीतरी होतं, त्याच्यावर तो केमिकल लॉच्या बरंच काय काय लोक म्हणतात. पण आपलं मन आनंदी ठेवायचे हे आपल्या हातात असतं लक्षात. आणि यासाठी लागतात ती नाती.
आपली नाती आपल्याला जपता आली पाहिजे, जन्मापासूनची नाती. म्हणजे आईवडिलांच्या आईजवळच्या हृदयाला जेव्हा कान लावून संगीत ऐकतो ठोक्याचं, ते आपल्या आयुष्यातलं पहिलं संगीत असतं. ते आपल्या आयुष्यातलं पहिलं गाणं असतं जे आईने आपल्याला जात्याच्या ओव्यावरती जात्यावरची ओव्या जेव्हा गाते तेव्हा ऐकले असतात. ते भाग्य आता नाही, गिरणी सुरू झाल्या, आम्ही भाग्यवान आहोत त्या काळातले. ते गाणं आपल्या आयुष्यातलं पहिलं असतं. आपल्या आयुष्यात आपल्या दारात आलेला जो वासुदेव आहे, आपलं कीर्तन भजन जे काय ऐकलं ही आपल्या आयुष्यातली लय आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण आईवडिलांकडनं घेतो, आईवडील काय करतात हो? आई वडील, आपली मैत्रीण, आपली सखी किंवा आपली बायको किंवा आपले आजी आजोबा, या सगळ्यांबद्दल आमच्या दासुबाई त्यांनी फार सुंदर लिहिले. ते असं म्हणतात की पाऊस म्हणजे असतो काय, जेव्हा ढगाला फुटलेले असतात पाय. आमचे कवी फार भारी असतात, असं भारी भारी लिहितात नाही. पाऊस म्हणजे असतो काय, जेव्हा ढगाला फुटलेले असतात पाय. गाणं म्हणजे असतं काय, शब्दावरची ओलीस आहे. गाणं म्हणजे असतं काय, शब्दावरची ओलीस आहे. सखी म्हणजे असते काय, मनातील पैंजण पाय. सखी म्हणजे असते काय, मनातील पैंजण पाय. आणि आई म्हणजे असते काय, गोट्यात अंबरणारी व्याकुळ गाय. आई म्हणजे असते काय, गोठ्यात अंबरणारी व्याकुळ गाय. आणि नातवंड म्हणजे असतात काय, आजी आजोबांच्या दुधावरची गोड साय. आजी आजोबांच्या दुधावरची गोड साय. आणि ही जी मजा आहे ना, म्हणजे आमच्या आजी आजोबाचं नातं, आजी आजोबांना आता कळतं. म्हणजे आजी आजोबांना पोरं सगळ्यात जवळची का वाटतात, कारण स्वतःची वाढवताना हे बाबा पळत असते, घर बांध, कर्ज काढ, ह्याला शिकव त्याला शिकव. आणि त्याला कळतं अरे पोरं कधी मोठी झाली तपासच नाही. आणि जेव्हा आजी आजोबा किंवा आई वडील लहान पोराला जवळ घेऊन झोपतात ना, मला वाटतं त्याच्यासारखी आनंदी झोप कुठली नाही. मागच्या आठवड्यात मी नातीला घेऊन झोपलो होतो, ज्युनियर KG. अरे काय मस्त झोप आली. 22 वर्षाच्या पोराला सुद्धा जवळ घेऊन झोपलं ना लग्नाच्या अगोदर. ते झोपत नाही आपल्याजवळ, पण प्रयोग करून बघा, फार मजा येते. आणि त्याच्या दाढीवरून हात फिरवा. मी तर आमच्या पोराला म्हणतो काय दाढी आली साली, मला आलीच नाही. त्याला फार आनंद वाटतो. ही मजा आहे ना. पण ही अलीकडची पोरं एवढी टेन्शन ना. अहो लग्न झालं, हनीमूनला जाताना पोरगं रडत होतं. मी म्हटलं का रडतोय? नाही कुठे बाहेरच गेलो नाही आतापर्यंत आईला सोडून. म्हणला तिच्या बरोबर तरी जा भाऊ. त्याचं पण ते हे कशाला, काही माणसात आयुष्यभर अशी आहेत ना कायम टेन्शन. एक तर कॉलेजचं पोरगं माझ्याकडे आलं, 10वीला 92, 12वीला 92, IT BE पूर्ण झालं, MS झाला होता. म्हटलं कसा जाऊ, टेन्शन आले. मग ही चष्मेवाली अति मार्कावली अशी चालतात फक्त, समाज काय माहीत नाही. तर लक्षात ठेवा, ही नाती सगळी जपता आली पाहिजे. आता मित्रमैत्रिणीचं नातं अलीकडचं फार टेन्शन झालंय. हो म्हणली तर हो, नाही म्हणली तर नाही, नाही तर कोयता घेऊन पळतात. मला प्रश्न पडतो झालं ही काय वानगडे. अरे सोडून दे ना बाबा. प्रेम सुद्धा करता आलं पाहिजे, प्रेम सुद्धा जपता आलं पाहिजे. आणि कविता सुद्धा करता आल्या पाहिजे. हे गाण्या कविता हे ऐका, फार मजा येते. आपल्या महाराष्ट्राने एवढं साहित्य दिलंय आपल्याला, मराठीत दिले, बाकीचं वाचायची सुद्धा गरज नाही. आणि अशी अलीकडची पोरं कोयत्याने मारतात. काय काय तर फार डेंजर असतात. ती एखाद्या पोरीच्या मागं लागली ती एवढा मार खातात. एकदा एका पोराला जबरदस्त मारलं तिच्या भावाने. आता एवढा मार खाल्ल्यावर तरी गप्प बसवणं त्यांनी. आमच्या कवितेतला एक विडंबनाचा प्रकार आहे. मी आमच्या एक कवितांचा कार्यक्रम आहे आमचा, हास्य मैफल म्हणून. आम्ही विनोदी कवितांचा कार्यक्रम करतो, त्याच्यात मी एक कविता सादर करतो. एकदा एका पोराने चांगला मार खाल्ला सर, आणि मार खाल्ला तरी परत गेले त्या पोरीकडे. आता मार खाल्ल्या गप्प बसवणं. आणि त्या पोरीकडे गेला गुलाबाचं फुल घेऊन परत एकदा. आणि त्या पोरीला काय म्हणतो, ओळखलंस का मुली मला. आता ही विडंबन आहे. मूळ कविता कुठली आहे तुम्हाला माहिती आहे? कुसुमाग्रजांची कविता आहे, मोडून पडली हाडं, नाही मोडून पडला काला. तसे त्याचे विडंबन केलेले आमच्या कुलकर्णी नावाच्या रत्नागिरीच्या माणसानं. तो असं म्हणतो की एवढा मार खाल्ला तरी हा परत गुलाबाचं फुल घेऊन गेला. आणि तिला म्हणाला, ओळखलंस का मुली मला गुलाब असं आला कोणी, केस होते करदमलेले अडखळत होती वाणी. ओळखलंस का मुली मला गुलाबासह आला कोणी, केस होते करदमलेले अडखळत होती वाणी. क्षणभर बसला थोडा हसला बोलला शर्ट काढून. क्षणभर बसला थोडा हसला बोलला शर्ट काढून. अगं काल तुझा भाऊ भेटला गेला हाड म्हणून. ही विडंबनाची गंमत आहे. हे प्रत्येक क्षण जे जो मिळेल तो. अगं काल तुझा भाऊ भेटला गेला हाड म्हणून. गाढवाला मारल्या खालून वरून चोपलं, सारी वस्त्र काढून नेली एक मात्र वाचलं. परत सांगतो, सारी वस्त्र काढून नेली एक मात्र वाचलं. चप्पल बूट मारताच मी म्हणालो थांबवा. चप्पल बूट मारताच मी म्हणालो थांबवा. आता परत नका मारू, तेवढा ड्रेस परत पाठवा.
आता परत नका मारू, तेवढा ड्रेस परत पाठवा. आणि शेवटी असं म्हणतो, मोडून पडली हाडं तरी मोडला नाही कणा. काय बेकार आहे बघा. मोडून पडली हाडं तरी मोडला नाही कणा, बिन भावाची भेटली की हाच प्रयत्न करेल एकदा परत पुन्हा पुन्हा. काय मजा आहे. अरे ही नातं, अरे त्याच्याही पेक्षा वेगळं नातं आहे ना. प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. नाही त्या त्या वयात ते केलं पाहिजे, करायला पाहिजे, करतात लोक. नाही असं नाही, कोण सांगतं कोण सांगत नाही, एवढंच फरक आहे. पण तो आनंद जगता आलो. आयुष्यातला हा आनंद आहे प्रत्येक क्षणातला. आणि या कवितेमध्ये काय सुंदर लिहिता तो. आमच्या एकाने असं सुंदर लिहिलंय वर्णन करताना सुद्धा, आणि ते माधव राजगुरू फार सुंदर लिहितात. त्याने असं म्हणलं एका कवितेमध्ये, तो तिचं वर्णन करतो आणि तो असं म्हणतो, अगं काल पाहिला तुझा चेहरा ओंजळीत झाकलेला, तू न पाहिले तुला पाहण्या चंद्र खाली वाकलेला. काय अलीकडची गाणी ऐकते रे तुम्ही, डेंजर. ती कविता अशी आहे, अगं काल पाहिला तुझा चेहरा ओंजळीत झाकलेला, तू न पाहिले तुला पाहण्या चंद्र खाली वाकलेला. आज असं म्हणतो, आज पाहिला तुझा चेहरा कुंतलात झाकलेला. कुंतल म्हणजे काय? आमचं मराठी डेंजर शेम इंग्लिशमुळे. कुंतल म्हणजे केस. वाचा जरा, वाचा, मजा येते. आज पाहिला तुझा चेहरा कुंतलात झाकलेला, तू न पाहिले तुला पाहण्या चंद्र खाली वाकलेला. काय सौंदर्य बघा. अशा वाजव की टाळ्या, वाजवायला हरकत नाही. मजा घ्यावं, मजा येते. आणि उत्तम टाळ्या वाजवल्या ना की हार्ट अटॅक येत नाही, असं शास्त्राने सांगितले. याचा अर्थ उद्या एकत्रित असल्या वाजवायला हरकत नाही. नाही तर उद्या जर सकाळी वाजवायला सुरुवात केली एकट्यानेच तर म्हणतील काल बरं होतं, आज गेलं वाटतं कामानं. म्हणून जो उत्तम टाळ्या वाजवतो त्याला हार्ट अटॅक येत नाही. कुठल्या पण चौकातल्या नाक्यावर जो टाळ्या वाजवतो ना त्याला विचारा तुला कधी अटॅक आला, त्याला कधीच अटॅक येत नाही, कारण इतक्या वेळा वाजवते टाळ्या. आणि उत्तम हसलं सुद्धा पाहिजे. जेवढं चांगलं रडता येतं ना तेवढं चांगलं हसता आलं पाहिजे. हसणं सुद्धा एकट्याने हसायचं नाही, नाही तर म्हणतील हे बिघडलं गेलं कामांना. त्यामुळे मस्त हसता आलं पाहिजे, मस्त बोलता आलं पाहिजे, मस्त रडता आलं पाहिजे. कारण आपण भाग्यवान आहोत की हे सगळे देणगी आपल्याला मिळाली, लक्षात ठेवा. म्हणून आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो लोकाला हसवतो ना तो तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो. जो लोकांना हसवतो तो तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि जो हसवतो त्याच्यासाठी देव प्रार्थना करत असतो. किती भाग्यवान आहे. मला हसलेली माणसं फार आवडतात. नाही तर डेंजर चेहऱ्याची माणसं बघितली असं वाटतं की याला एक सानकन कानाखाली लावून द्यावी, म्हणजे हसत तरी निदान रडेल तरी चेहऱ्याचा व्यायाम होईल. चेहऱ्याचा व्यायाम फार महत्वाचा. आणि जो गोष्टीने फार सुंदर सांगितले सर, जो माणूस सगळ्यात जास्त सुंदर कधी दिसतो माहितीये का? अप्रतिम हसल्यावर, खळखळून हसल्यावर. त्यामुळे हसलं पाहिजे, हसलं पाहिजे, रडता आलं पाहिजे, ढसाढसा रडता आलं पाहिजे, भरपूर हसता आलं पाहिजे. हे आनंदी आयुष्याचं गमाईक लक्षात ठेवा. म्हणून नाती जपता आली पाहिजेत. आईचं नातं असेल, वडिलाचं नातं असेल, आजी आजोबाचं नातं असेल, नवरा बायकोचं नातं असेल. अहो बापाचं नातं तर फार डेंजरस. म्हणजे इतका गरीब बाप म्हणजे त्याच्यावर कोणच लिहित नाही. खरं तर त्याच्यावर लिहायला पाहिजे. पण त्या बापाला सर्वात जास्त आनंद कधी होतो? शेक्सपियर नाटककारांनी फार सुंदर लिहिलं तर असं म्हणतो की जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा बाप जेव्हा खाऊ घेऊन जातो, गोड घेऊन जातो, जिलेबी घेऊन जातो, त्याला इतका आनंद होतो की अरे मुलांना खाऊ घेऊन चाललाय. पण त्याच्या ते लक्षात राहते फक्त मुलांना खाऊ घेऊन जाणं एवढं एकच त्याला वाटत असतं वडिलांना. आणि ते वडील जेव्हा आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलासाठी खाऊ घेऊन जातो तेव्हा जेव्हा खाऊ देतो तेव्हा मुलाच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि वडिलाच्या चेहरा फक्त दिलं एवढंच असतं. पण त्याच्या उलट जेव्हा म्हाताऱ्या आईबापाला खायला घेऊन जातात ना तेव्हा मुलाच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि बापाच्या डोळ्यात पाणी असतं. त्या बापाला विचारा की ज्याने मुलीला ज्युनियर केजीत असताना, पहिलीत असताना शाळेत सोडलं, तोच बाप जेव्हा मुलगी सासरी जाते त्यावेळी रडतानाचा बाप जरा पहा. 2 मुलीची पाठवणी करताना लक्षात आलं अरे ते फार अवघड काम आहे. म्हणून सुख दुःख आयुष्यात असतात, दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत लक्षात ठेवा, तर आयुष्याला मजा आहे. आणि म्हणून ही नाती सगळी जपता आली पाहिजे. आणि सगळ्यात भारी नातं असतं ते म्हणजे नवरा बायको. सगळ्यात भारी. मी नेहमी गमतीने सांगतो, नवरा बायकोचं नातं म्हणजे सोलापुरी चादरीसारखं असतं. तुझ्या वाचून कर्मे ना आणि एक दिवस काही जायला. असं नवरा बायकोचं नातं तर फार भारी असतं. मला फार आवडते नातं. कायम सारखं क्रॅक जॅक चालू असतं.
कधी गोड, कधी खट्टा, कधी मिठा. आणि या नात्यामधलं सोलापुरी चादरीसारखं अंगावर घेतली की गरम होतं आणि काढून टाकली की थंडी वाजते, असं नवरा बायकोचं नातं. आणि ह्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये फार मजा असते, फार गमती जमती असतात. आणि सगळ्यात जास्त वैतागलेला माणूस, अरे का रे कुठून लग्न गेलं असेल. एकदा एक जण असं सकाळी सकाळी निघाला आणि पळत पळत आला डायरेक्ट पोस्टात, कारण त्याची बायको हरवली होती. डायरेक्ट पोस्टात आला. पोस्ट म्हणला माझी म्हणला माझी तक्रार लिहून घ्या. तर म्हणलं तक्रार कशाला लिहायची? अहो ते म्हणजे माझी बायको हरवली. ते म्हणलं पोस्टात कशाला लिहिलं? पोलीस स्टेशनला. म्हणलं आनंद एवढा झालाय, कुठं पोहोचलो काही कळालंच नाही. पण तरी सुद्धा तो शोधत असतो, हे लक्षात ठेवा. हे नवरा बायकोच्या नात्यामधल्या फार गमती जमती असतात. मग ही नाती जपता आली पाहिजेत. मग त्या नात्यांमधल्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. आणि कधी कधी या नात्यामध्ये म्हणजे ते एकाने असं लिहून ठेवलंय की ते जो लग्न लागलेलं असतं ना त्याच्यापेक्षा बाहेरचा त्याच्याकडे बघत असतो, की किल्ल्याला वेढा पडल्यावर कशी अवस्था होते तशी त्याची अवस्था होते. पण हे लग्नाची नातं, आईवडिलांचं मुलांचं नातं, ही नाती जपता आली पाहिजेत. काय मस्त मजेत. आणि नवरा बायकोच्या नात्यात तर फार भारी. मी नेहमी पुरुषांना एक प्रश्न विचारतो, कोण कोण बायकोचं ऐकत नाही? जरा हातवर करा. ऐका कोणी? बरं, बायकोचं ऐकतंय असं कोण कोणी हातवर करा. तर एक पण हात करत, अरे बायकोचं ऐकत नाही, ऐकता ना, क्या बात. नाही तर काही खरं नाही. जेव्हा मॅडम आले असतील तर मग काय करणार. एकही माणूस असा सापडत नाही मॅडम. तरी सुद्धा महिला आमच्यावर नेहमी कायम करतात, काय पुरुष प्रधान संस्कृती. अरे कशाचं डोंबलाचं पुरुष प्रधान संस्कृती? सगळं तर ऐकायला लागतं आम्हाला. मी सुद्धा कधी एक दिवशी असंच झालं, कार्यक्रमाला जाताना उशीर झाला आणि ते संयोजक अर्धा तास उशीर का केला? म्हणलं बायकोने सांगितलं सकाळी 8ला निघता, रात्री 10ला घरी येता, आज दळण टाकल्याशिवाय जायचं नाही. मी दळण टाकलं आणि मग पोहोचलो, अर्धा तास पोहोचलो. ते म्हणले तुम्ही बायकोच ऐकता. म्हणलं ऐकायला लागतं ना, ऐकून काय करणार? मग म्हणलं एक काम करू, समोर बसले जेवढे प्रेक्षक, त्या प्रेक्षकांना विचारलं कोण बायकोच ऐकतो आणि कोण ऐकत नाही. असाच प्रयोग केला, एकही सापडला नाही. म्हणलं जे ऐकतात बायकोचं त्यांची एक रांग केली, भली मोठी रांग झाली. आणि जे नाही ऐकत ते बघूया असं म्हणलं. तेवढ्यात एकाने हातवर केला आणि तो बाजूला उभा राहिला. म्हणलं इकडे तुझा सत्कार करू. स्टेजवर बोलून त्याचा सत्कार केला. हळूच विचारलं, तो म्हणलं काय नाही, बायकोनी सांगितलं लय गर्दीत घुसू नका म्हणून बाजूला उभा राहिलो. मला काय माहिती. सांगायचं तात्पर्य असं की ही नातं फार भारी आहे. आणि याच्यापेक्षा बायको जर लय त्रास देत असेल ना नवऱ्याला, विशेषतः सर दोघं नवऱ्या नोकरीला असतील तर लय अवघड असते. बायकोला वाटतं हे जाते कुठे जाते कुठे जाते कुठे, आणि ते घरातनं गेलं पाहिजे असं वाटतं. फार कटकडे जा एकदाचे, आणि नाही आलं की परत फोन वाजवत राहते, येतंय कधी असं होत राहतं. त्याची वाट. अरे त्याला असं वाटतं अरे काय सकाळी कटकट केली, आता कशाला बोलवते आपल्याला. आणि मग ही माणसं पण लय भारी आहेत. त्यातली आमची साहेब लोक लय डेंजर. एक तर आम्ही नेहमी आमच्या साहेब लोकांना सांगतो, विशेषतः शिक्षण कार्यालयात बदली जर झाली तर 2 महिन्यातनं 8 दिवसातनं कधीतरी घरी जात जा, नंतर सतत गैरहजर पटावरनं नाव कधी कमी होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे घरी गेलं पाहिजे दररोजच्या दररोज आनंदाने. त्याच्यात बायकोचं कौतुक करता आलं पाहिजे. काही माणसं बायकोचं कौतुकच करत नाहीत. मग आम्ही नेहमी सांगतो, आणि का बऱ्याच वेळा म्हणतात आमची लग्नाला एवढी वर्ष झाली, कधी एकमेकाला बघितलं आठवत नाही, पण फेसबुकला पोस्ट टाकतात 35 वर्ष सुखी जीवनाचं रहस्य. त्याची त्यालाच माहिती कसं झालं ते. आणि मग ही अशा पद्धतीने. पण त्यावेळी ती वाट बघत असते संध्याकाळी, आणि तिचं कौतुक करावं. आणि काही माणसं असे असतात ते आयुष्यभर कोणाचंच कौतुक करत नाही. आणि कौतुक ही तुमच्या माहितीसाठी सांगतो, मानसशास्त्रामध्ये सिग्मंड फ्राईड नावाचा फार मोठा मानसशास्त्राने सांगितलं ही आंतरिक ऊर्जा असते कौतुक करणार. हे कशाला? माणसाला जसं कौतुक लागतं तसं प्राण्यांना सुद्धा लागतं. आपण खेड्यातले माणसं, माझ्याकडे हौशा वारशीची एक जोडी होते बैलाची, एवढी अप्रतिम जोडी होते. गावातनं 9 वाजता जर बैलगाडी वडिलांना सोडून दिली, फक्त त्या 60ला जर कासरा लावून सोडून दिलं, बैल आपोआप मळ्यात येत होती. बरोबर रस्त्याला एखादं लहान पोरगं आडवं आलं तरी, माझ्या त्या पुस्तकात कथा आहे त्याची, की आडवं आलं तरी सर थांबायची बैल, त्या बारका पोरगं जाऊ द्यायची, मग बैल मळ्यात द्यायची. त्याच्या पाठीवरनं जर हात फिरून एकदा बघा, काय शहारते ते गाईचं अंग किंवा त्या बैलाचं अंग, तेव्हा ते आपल्याला प्रेम करत असतात. मांजरीच्या पाठीवरनं हात फिरवा, अशी शेपटी वर झालेली. मोत्या नावाचा कुत्रा पायथ्याशी झोपतोय, एखादं काय ताकद आहे नागाची विंचवाची यायची तुमच्या दारात. अरे या प्राण्यांना सुद्धा कौतुक लागतं, मग माणसाला लागत नाही. पण ती माणसं कौतुकच करत नाहीत. असंच एकदा एक आम्ही ट्रेनिंग घेतो ना, आमची सायन्सची माणसं फार भारी सर, ती कायम चौकोनात असतात. बऱ्यापैकी सायन्सची असतील. मी पण BSc झालो, पण चुकून लक्षात आलं रे हे काय आपलं क्षेत्र नाही, आपल्याला कविता करायच्या होत्या.
पण त्या एका सायन्सच्या माणसाला सांगितलं, शिक्षकाला तो म्हणला, सर आज संध्याकाळी गेल्यावर कौतुक करतोच म्हणला. कधी कौतुक न करणारा माणूस घरी एक तर लवकर गेल्यावर बायकोला प्रश्न पडला, एवढं लवकर आलं कसं काय? बरं आलं तर आले आणि हातपाय तोंड धुतले आणि बायकोड बघितलं, अरे काय सुंदर दिसते. तिने इकडे तिकडे बघितलं, सकाळी जाताना सर बरे होते, आता काय झालं? मग तिने सोडून दिलं, जाऊ दे काहीतरी झालं असेल आज. त्याने परत एकदा कौतुक केलं, ते जेवताना केलं. जेवल्यावर म्हणला, काय सुंदर भाजी केलीस. तिचं मात्र टाळकं सरवलं. गेली 40 वर्ष भाजी करते, कधी कौतुक केलं नाही. आज दिली शेजारणीने दिली. त्याची रात्र कशी गेली असेल त्याची जरा माहिती. पण हा गमतीचा भाग सोडून द्या, पण कौतुक केलं पाहिजे. अरे लहान मुलांचं कौतुक केलं पाहिजे. लहान मुलांना सुद्धा बघा, त्याला स्टार दिला ना, ते अख्ख्या गावाला सांगत करते, मला स्टार दिला, माझ्या आईने स्टार दिला, माझ्या मिसने स्टार दिला. आणि लहान लहान पोरांचं नातं तर लई डेंजरस. लहान मुलांच्या जवळ राहा. सगळ्याला टेन्शन मुक्त जर राहायचं असेल तर प्राणी आणि लहान मुलं एकदम टेन्शन फ्री करायचं मशीन असतं. मोबाईल काही नाही. आणि लहान पोरं तर लहान, अलीकडची पोरं लई डेंजर आहे सर. म्हणजे पूर्वी आपण मास्तर जर दिसला तर शाळेच्या बाहेर मास्तर दिसला, गावात दिसला, लोक पोरं पळून जायची. आत्ताची पोरं अशी वाट बघतात माहिती का? एक जण म्हणला, रे सर आले, तेवढे येऊ दे. तो सर आले, येऊ दे. चांगलं सर जवळ आल्यावर म्हणतं, काय सर कसं काय चाललंय, पान खाता का? असली डेंजर पोरं आहेत अलीकडची. काय करावं त्याला? हे तर काय नाही सर, बारकाली तर फार डेंजर. एवढी इतकी बोल्ड पोरं ना, ती सेमी इंग्लिशवाली मराठी जरा बरी असेल, बरी ही तर फार डेंजर. एकदा एका बारकाला विचार, मी काय रे काय करतोस? त्याने असा उभा राहिला माझ्याकडे बघितलं, का मी काय बी कलीत, तुम्हाला काय करायचं? मी म्हटलं, काय अरे आम्ही तर सगळ्यांना घाबरायचो. जरा विचारून बघा लहान पोरांना, फार मजा येते. अरे हाच आनंद आहे. त्याला दुसरा प्रश्न विचारला, का रे काही खाल्लंस का? तो परत असं वर बघितलं, का तुम्ही खायला घालता का? म्हणजे एवढी, अरे तुम्ही फार हुशार आहेत. मला माहिती आहे मोबाईलच्या जमान्यात नाही, अजूनही आम्हाला हिरवण लाल 2च बटणे कळतात. एकदा बारक्या पोराच्या हातात देऊन बघा, ते सगळं युट्यूब लावून सगळं रिकाम अख्खा फोन लावून. फोन नंबर पाठ नाही पण चित्रावरनं फोन लावते ते, व्हिडिओ सगळी. एवढी हुशार आहात तुम्ही, मला चांगलं माहिती आहे, तुम्ही खूप हुशार आहात. हा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, लक्षात घ्या. आणि लहान लहान पोरं एवढे भारी भारी विनोद सांगतात सर, फक्त विचारत बघा. मग त्यांची कोडी पण भारी. आपली कोडी फार वेगळी होती पूर्वीची कोडी, ती सुईद्वाऱ्याची, नंतर त्या खलबत्त्याची अशी कोडी असायची. आपल्या पूर्वीची शब्द कोडी किंवा काही कोडी. अलीकडच्या पोरांची कोडी फार भारी असतात. कोडी म्हणजे काय? एखाद्या लहान पोराला विचारते, म्हणते सर मी तुम्हाला कोडं सांगतो, शाळेत जा. मी तर बऱ्याच वेळा शाळेत गेलो की 5वी 6वीच्या वर्गात जातो. अगदी इनोसंट 7वी पर्यंतची, नंतरची फार बेकार असतात. ही 5वी 6वीची एवढी भारी असतात ना की एकदा एका पोराने ते वर्गात गेलो, त्याला म्हणलं पोरांनो काही कोडं सांगतं का? सर आम्हाला तुम्हाला कोडं सांगतो. आणि सर हारल्यावर त्यांना लय भारी वाटतं, आई बापा हारल्यावर तर आणखी भारी वाटतं. पण आईला बऱ्याच वेळा असं वाटतं, अरे आई बऱ्याच वेळा पोरांना ही बावळट आहे, तुला काही कळत नाही असं म्हणत राहते. एका दिवशी पोरगं उलट म्हणतं, आई तू बावळट आहे. तुझा बाप अजून म्हणला नाही, हे पुढचं आणखी. तरी ते पोरगं, कारण त्यांनी ते ऐकलेलं असतं, त्याला काय माहिती आहे. तसं त्या पोराला म्हणलं कोडी सांग. एका पोराने कोडं सांगितलं. सर हत्ती आणि मुंगीचं कोडं कायम सांगतात ही पोरं. त्या दोघांची लपाछपी झाली होती. मी म्हटलं पुढे काय झालं की त्यांना फार भारी. ते काय नाही, त्याच्यात हत्ती मुंगी देवळात लपली, हत्तीला कसं समजलं सांगा असं म्हणतात. आपण म्हटलं आपल्याला नाही कळत. तेव्हा अरे काय वेळ आहे तुम्ही, तुम्हाला कळत नाही. त्या मुंगीची चप्पल बाहेर होती म्हणून हत्तीला समजलं. ही यांची कोडी भारी. हे तर काय नाही. एकदा ते काय 6वीच्या वर्गात गेलो, वर्गातल्या पोराला विचार कोडं सांगतो. म्हणलं तुम्हाला माहिती आहे का 2 पाली भिंतीवर चालल्या होत्या. म्हणलं पाली काय करत होत्या? नाही म्हणलं त्या पाली भिंतीवर चालल्या होत्या, गप्पा मारत होत्या. गप्पा मारता मारता एक जण म्हणला गाणी म्हणायला लागली आणि दुसरी खाली पडली. का पडली सांगा? कुणाला सांगता येते? काही कळालं नाही मला. हा ती नाचायला लागली म्हणून खाली पडली. ते नाही, ते म्हणजे नाचत नव्हती ती, तिने टाळ्या वाजवायला लागल्या म्हणून खाली पडली म्हणे. तर ही लहान मुलांमध्ये आनंद घ्या. ही सगळी नाती, नातवंडाची नाती असेल, आई वडिलांची नाती असेल, आजी आजोबाचं नातं असेल, प्राण्यांमधलं पक्ष्यांमधलं नातं असेल, हे कशाला निसर्गामधलं नातं असेल, हे सुद्धा आपल्याला आनंदाने शिकवतं. जाताना त्याला झाडाखाली बसून बघा काय मजा येते. हे कशाला चांगलं गाणं ऐकून बघा. अलीकडची गाणी, पूर्वीची गाणी, यातला फरक आहे का? तो आपल्याला ऐकता येतो, आपल्याला ऐकता येतं, हे आपलं भाग्य आहे. आणि नात्यांमधनं मग मी सांगत होतो तसे ही नवऱ्या बायकोची नाती असतील किंवा जी काही ना, सगळी नाती जपा आनंदाने. त्याला सामाजिक आरोग्य असं म्हणतात. समाजाचं नातं. आणि आपली श्रद्धा असली पाहिजे आपल्या आईवडिलांवर, आपल्या मातृभूमीवर, आपल्या शाळेवर, आपल्या संस्थेवर,
आपल्या देशावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं जर आनंदाने जगायचं असेल ना, तर मुलांना मी नेहमी सांगतो की 5 गोष्टी करू नका आणि 5 गोष्टी करा. 5 गोष्टी कुठल्या करू नका? एक म्हणजे अंधश्रद्धा पाळू नका. अंधश्रद्धा आपल्याकडे दिवसेंदिवस वाढायला लागलं, कमी व्हायचे ते वाढायला लागले. आम्ही नुसतंच म्हणतो वैज्ञानिक दृष्टिकोन, पण मी बघितलंय काही माणसं सुटापुटातली माणसं सुद्धा मांजर आडवी गेली की 5 पावलं मागं जातात, 5 पावलं पुढं जातात. उलट त्या मांजरीने म्हणायला पाहिजे माणूस आडवा गेला, आजचा दिवस काही खरं नाही, शिकार मिळत नाही आपल्याला. तर ती मांजर असं काही म्हणत नाही. माणूस आडवा गेला नावाच्या आमच्या कविता संग्रह, माणूस आडवा गेला. मला नेहमी प्रश्न वाटतो ज्याच्या घरात मांजर असेल त्यांचं काय होत असेल. सगळ्यांनी जर ठरवलं की मांजर आडवं गेले, त्यामुळे अशा अनेक अंधश्रद्धा सोडून द्या. दुसरी गोष्ट, भ्रष्टाचार करू नका. भ्रष्टाचार, पैसे खाणं हा एक प्रकार झाला, पण भ्रष्ट आचार, चुकीचं वागणं, मुलांसाठी सांगतो, चुकीचं वागणं करू नका. म्हणजे 3 जण गाडीवर फिरतायत, स्पीडमध्ये फिरतायत, कोणाला तरी धडकतायत, घरातल्या लाईटी बंद करत नाहीत, कपडे कुठेतरी टाकतात, नीट चांगलं एकमेकाशी बोलत नाहीत, याला भ्रष्ट आचार असं. त्या मनाने एक बरं असतं सर, ज्याच्या घरात पोरगी असली ना त्याच्यासारखं शिस्तप्रिय घर दुसरं कुठलं नसतं. काही जोरात टाळा वाजला. ती पोरगी बघा, मी आजही सर चांगले कपडे घालून जर बाहेर पडलो ना तर पहिलं आरशासमोर न वरदा पोरीच्या समोर उभं राहायचं. पोरगी बरोबर सांगते, बायको सांगणार नाही, पण पोरगी सांगते काय पप्पा ड्रेस घातलाय असं म्हणते. ही पोरगी व्यवस्थित सगळं घर सगळं जागच्या. आणि त्यातल्या ह्या महिलांचं ते जन्मजात असतं सर. महिलांमध्ये एवढी मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी असते ना. 6 महिन्यापूर्वी हरवलेला पेला, बरोबर ना, तो महिलाच परत ओळखू शकते की माझाच पेला आहे म्हणून. तुमची ताकद नाही ती ओळखायची. आम्ही नुसतंच म्हणतो आम्ही हुशार आहे, ते बरोबर शोध लावणार हा माझा पेला आहे, त्या घरात कधी दिला होता तिथपासून सुरुवात होती. आणि एवढी मल्टी टॅलेंटेड ना की सकाळपासून सुरुवात होती यांच्या बडबडीला. सकाळपासून म्हणजे हातकाम चालू असतं, बडबड चालू असते, उठा रात्री कुठे गेले ते, अमुक झालं तमुक झालं सगळं. पोरींना म्हणा, पोरी मात्र कामाला मदत करत असतात. म्हणून ज्याच्या घरात मुलगी असते ना अतिशय सुंदर ना, ते 7-12 लय डेंजर असते आमचे. ते 7-12 कधी काय करतील याचा. म्हणून भ्रष्ट आचार करू नका, चुकीचं वागू नका. तिसरी गोष्ट, जातीयता पाळू नका. खरा तो एकची धर्म. काय सुंदर लिहिले. सगळी माणसं सारखी आहेत लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस, माझ्या एका कवितेमध्ये लिहिले मी, रंग मनाचे म्हणून माझा कविता संग्रह आहे, त्याच्यात याच्यावरती एक कविता लिहिली आहे. ती कविता अशी आहे की रंग पांढरा नको केसांचा, गोरी बायको हवी कशाला. ज्याला पांढरे असते ती काळ करत राहते. रंग पांढरा नको केसांचा, गोरी बायको हवी कशाला. रंग काळा, काळा रंग केसांना हवा, मग काळी बायको नको कशाला. काळा रंग केसांना हवा, काळी बायको नको कशाला. हिरवाईचा तो रंग हवा, मग हिरवा रंग का नकोसा, हिरवाई मग ती हवी कशाला. पिवळा रंग का नकोसा, पिवळा दागिन्याची हवं कशाला. दागिन्याची हवं, निळा रंग तो का नकोसा, निळाशार समुद्र हवा कशाला. आणि रंग मनामनांचे सारे, रंगासाठी मतभेद कशाला. रंग मनामनांचे सारे, रंगासाठी मतभेद कशाला. लाल पावळा, लाल पांढरा पिवळा हिरवा रंग पाहिजे, रंग रक्ताचे. पुरुष आणि स्त्री जर 2च जाती असती तर रंग रक्ताचा लाल कशाला. एवढा साधा प्रश्न आहे. त्यामुळे जातीयता पाळू नका. मस्त मजा येते. प्रत्येक भेटलेल्या माणसाची त्याच्या नावानं बोला. आडनाव शोधत बसू नका, जात शोधत बसू नका. माणूस म्हणून त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. आणि ही माणूस भरवणारी संस्था आहे असं मला माहिती आहे. आणि या संस्थेमध्ये आपण शिकतो. लक्षात ठेवा, ही श्रद्धा महत्वाची आहे. 4थी गोष्ट, व्यसनाधीन कधी होईल. किती पण टेन्शन येऊ देऊ. मला आत्महत्या केलेला माणूस बघितलं का असं टेन्शन, अरे का माणसंही करता. ठीक आहे मोठ्याने केली तर चालते, होते काहीतरी गोंधळ केलेला असतो. आमची लहान लहान पोरं जेव्हा आत्महत्या करतात, 6वीतलं पोरग आईने पॅन्ट दिली नाही, 8वीतली पोरगी मला ड्रेस घेतला नाही, मोबाईल दिला. अरे ही काय पद्धत आहे. आयुष्य एवढं सुंदर आहे, त्या आयुष्याकडे चांगल्या गोष्टीने पाहायला शिकाय. हा आनंद घेण्याची मजा आहे. आत्महत्या कशासाठी करायची. 5वी गोष्ट, आत्महत्या करायची नाही. 5 गोष्टी लक्षात ठेवा. व्यसनाधीन आयुष्यात कधी होऊ नका, आत्महत्या कधी करू नका. हे आयुष्य खूप सुंदर आहे. हे आपल्याला चांगलं प्रत्येक क्षणाने आनंदाने जगता आलं पाहिजे. ही यातलं महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि यासाठी साहित्य वाचा, कथा वाचा, कविता वाचा, गाणी ऐका. आमच्या बहिणाबाई चौधरींनी काय
काय लागतो, बहिराबाई चौधरी काय शिक्षण होतं त्यांचं, पण त्यांनी एका खोपा नावाच्या कवितेत फार सुंदर लिहिले. ती सुगरण असते बा एवढीची, माहिती आहे आपल्याला. झाडाला टांगलेलं घर असतं किंवा विहिरीत टांगलेलं घर असतं बा. मी तर नेहमी सांगतो 1 BHKचा फ्लॅट असतो, कधी कधी 2 BHKचा असतो, एका खाली 1-2 विणलेली असतात. एवढीशीच चिमणी असते बघा सुगरण. तिच्याकडे बघून बहिणाई असं म्हणतात, अरे तिच्याकडे बघ, तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओढ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. एवढं दिलंय, अजून काय द्यायला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी बघा म्हणजे आपल्याला कळेल की मला काय मिळालंय. ही सकारात्मक जगण्याची 5 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे या गोष्टी करू नका, म्हणजे तुम्ही आदर्श विद्यार्थी राहाल, लक्षात ठेवा. आणि पुढचं 5 गोष्टी ठिकाणी मुद्दाम जा, मजा येते फार. म्हणजे आयुष्याचे महत्त्व कळतं. त्यातलं पहिलं ठिकाण, जर कधी पुण्याला आलं तर या एकदा येरवडा जेलमध्ये जा. काही नाही केलं नाही, येरवडा जेलच्या दारात जा. त्या दारात गेल्यावर कळतं, सगळ्यांसाठी सांगतो, तिथे गेल्यावर कळतं आजी असते, आजोबा असतो, म्हातारी असते, कुणाची बायको तुरुंगात असते, कुणाचं पोरगं तुरुंगात असतं, म्हणजे आतमध्ये असते. त्याला कैदी म्हणतात, बंदी म्हणतात. आणि ते जेव्हा ते आतुरतेने वाट बघतात तेव्हा जे सांगत असतात की त्यांची चूक झालेली आहे. आम्ही सध्या एक प्रेरणापथ नावाचं प्रयोग पुण्यामध्ये चालवतो एका फाउंडेशन मार्फत. ती जेवढी लोक आतमध्ये जेलमध्ये आहेत त्यांची मुलं दत्तक घेतली, त्यांना आम्ही शिकवतो. त्यातली काही माणसं अशी की ती जेल बाहेर, आपल्या राहुरीचा एक माणूस आहे, त्याला पुण्यातल्या माणसांनी 2 गाया घेऊन दिल्या की जो जेलमधनं बाहेर आलाय. एकाला हातगाडी टाकून दिली, एकाला सलूनचं दुकान टाकून दिलंय. अरे ही माणसं चुकून झालेली आहेत, हे चुकून घडू नये म्हणून तिथे जा. 29 जुलै 2017 मी सुद्धा जेलमध्ये होतो, कार्यक्रम करायला गेलो होतो. कोणी लिहिलं नव्हतं मला धरून. आणि विनोदी कवितांच्या कार्यक्रमाला गेलो. सर माझ्यासमोर ते म्हटले 200च कैदी तुमच्या समोर आहेत, त्याला बंदी म्हणतात ते. त्यामध्ये 17 वर्षाच्या सर, 19, 20, 21 वर्षाच्या मुलापासून तर 75 वर्षाचा आजोबा मी बघितला, ज्याच्या काळात तुळशीची माळ आहे, गोपीचंदाचा टिळा लावलाय. काहीतरी चूक झाली असेल, पण त्यांनी सांगितलं सध्या 200 आणलेत. टोटल सध्या येरवडा जेलमध्ये 3650 कैदी आहेत. त्यातले काही जर आणले तर कार्यक्रमच व्हायचा नाही म्हणून सगळे आणले नाही. पण त्या जेलमध्ये आकाशवाणी केंद्र आहे सर, तिथे ते म्हणते हे प्रसारण सगळ्या अख्ख्या जेलमध्ये तुमचं जातं कार्यक्रमात. तेव्हा मी त्या समोरच्या माणसांचं निरीक्षण करत होतो. आतमध्ये जाताना बेल घड्याळ फिडळ काही ठेवू देत नाही, आपल्यासुद्धा नाही, जाणाऱ्याच्या सुद्धा. तर तिथे जेव्हा आणि ज्या ठिकाणी महात्मा गांधी स्वतः ध्यान करायचे त्या हॉलमध्ये आम्ही तो कार्यक्रम केला. ही समोरची माणसं बघितल्यावर मी आत्मपरीक्षण केलं आणि म्हटलं हे काय झालंय. म्हणजे तुरुंगाची संख्या कमी व्हायला पाहिजे, अशी वृद्धाश्रमाची कमी व्हायला पाहिजे, तुरुंगाची कमी व्हायला पाहिजे. म्हणून तिथे एकदा मुद्दाम भेट द्यायला जा. आणि जमलं तर त्याच्या शेजारी एक दुसरं ठिकाण आहे, येरवडा जेलच्या शेजारी मेंटल हॉस्पिटल आहे. किंवा ठाण्याला कधी गेला तर तिथे एकदा जा, तिथं पण आहे. तिथे गेल्यावर कळतं आपलं अजून बरं चाललंय, आज जायची पाळी आली नाही. आणि अति हुशार माणसे वेळी होतात असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे फार हुशार व्हायची काही गरज नाही, मध्यम राहा. तिथे गेल्यावर कळतं आपलं बरं चाललंय, आपल्याला अजून काही झालेलं नाही. आणि तिथली आतली माणसं बघितल्यावर तर फार भारी असतात, फार मजा येते. आमचे एक बंडा जोशी नावाची कवी एकदा तिथे गेले, त्यांनी त्या कार्यक्रम केला. ते कैदी एवढे हसले आणि त्यातला एक कैदी म्हणला, बंडाजी तुम्ही एवढे सुंदर कार्यक्रम केला, एवढा हसला, तुम्ही आमच्यातलीच वाटतं, आता इथंच राहा. ते दुसरं ठिकाण आहे. तिसरं ठिकाण कधी एखाद्या हॉस्पिटलमध्ये, मुलांना मुद्दाम सांगतो तुम्हाला, हे महत्त्व कळण्याची ठिकाणे आहेत. किंवा सगळ्यांनी जे कोणी गेले नसतील त्यांना सांगतो, एखाद्या हार्टच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन द्या, हृदयाच्या. बायपास झालेला माणूस बघितला की तुम्हाला कळेल काय भानगड आहे. बायपास म्हणजे काय, आपल्या देवाने इतक्या सोयी केल्या, तो आपलं शरीरावर प्रेम करत नाही, आपण बाकी सगळ्यांवर प्रेम करतो, शरीराकडे लक्ष देत नाही. आम्ही आमच्या हृदयाच्या पेक्षा दुसऱ्याच्या हृदयाकडे जा. व्हॅलेंटाईन डे येतो होता, कुठून आणलाय माहीत नाही, कुठला संत होता, कुठला तरी पोरं फुलं घेऊन फिरतात, स्वतःचं हृदय दिलं सोडून दुसऱ्याचं शोधत बसतात. काही गरज नाही हो. तर तिथे एकदा जा, बायपास सर्जरी केला माणूस, गेल्यावर कळेल अरे देवाने एका पायामध्ये, आपल्या उजव्या पायामध्ये एक्स्ट्रा केलेली असते, अजून तयार होत नाही कुठेही, तीच काढतात आणि ती बायपास करतात. बायपास काढतात ना तसा, पहिली सोडून द्यायची दुसरी बायपास करा. असा फाडलेला माणूस बघा, तुम्हाला कळेल की काय माणसाचं आयुष्य असते. वॉल बदललेली माणसं मी बघितली, 3-3 वेळा वॉल बदललेली, हृदय बदललेली. हे कशाला, अख्खा फाडलेला माणूस जर बघितला ना 4 दिवस काही सुधारत नाही. तिथे एकदा जाऊन या, मग कळेल की हृदय किती महत्वाचे, काय त्याची काळजी घेतली पाहिजे. एखाद्या हाडाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या, अख्खा मोडलेला माणूस बघितल्याला कळतं की अरे टायरची किंमत फार चांगली आहे, हे टायर शाबूत आहे तोपर्यंतच फिरता येतं. आमचे राजेंद्र गायकवाड आहेत आपल्याकडे बघा,
मी यावर्षी पूर्ण वारी केली आहे. पंढरी कुठपासून आळंदी ते पंढरी 250 किलोमीटर वारी केली. काही झालं नाही. शरीर एकदम टेस्ट झालं. चालायला शिका. तिथे एकदा गेल्यावर कळतं अरे हाडाची किंमत काय, टायरची किंमत काय आपल्या इथे एकदा बघा. पण या दवाखान्यात जेव्हा माणसं भेटायला जातात ना तेव्हा पण एक भारी गंमत असते. कोण कोणाला भेटायला जातं माहिती आहे? हा आपल्याला भेटायला आला होता म्हणून दुसरा भेटायला जातो. ते पण कधी जातात माहिती सर? सकाळ संध्याकाळ 2च वेळेत जातात. कारण सकाळी शाळा सुटल्यावर किंवा सकाळचं काम संपल्याच्या अगोदर किंवा संध्याकाळी काम चाललं मध्ये कोण भेटायला जात नाही. ते ऍडमिट झालं तेव्हा त्याला कळते की अरे आपलं कोण बाहेरचं कोण. आणि तो इतका पेपर वाचतो की तो पेपर कुठे छापला इथपासून त्याचं वाचून होतं. त्याच्या अगोदर कधीच वाचत नाही. रविवारचा पेपर सुद्धा आम्ही नीट वाचत नाही. तिथे मात्र सगळं वाचून होतो. एकदा मी अख्खा मोडलेला माणूस बघितलाय असा ससून हॉस्पिटलमध्ये 6व्या मजल्यावर पडला होता. म्हटलं सर हे काही हाड शिल्लक नाही, बाकी रक्त व्हायला चांगले आहेत म्हणून मी जिवंते. असा पेपर वाचायचा घडी टाकलेला. म्हणजे अशी. आणि याला भेटायला किंवा अशा एखाद्या हॉस्पिटलमध्ये दोघं नवरा बायको भेटायला गेले फार मजा येते. त्यांची खालूनच सुरुवात होते. सफरचंद न्यायची, केळी न्यायची, नारळ पाणी न्यायचं. बायको हळदमध्ये जाऊ दे तुम्ही आजारी होत तेव्हा काहीच नव्हतं आणलं त्याने. आणि मग याच्यावर असं ठरतं नको सफरचंद न्यायला, मग हळूच ठरतं मग जरा नारळ पाणी तरी घेऊन जाऊ. तेवढ्यात बायको म्हणते अहो कशाला? परवाच त्याची बायको भेटली ती म्हणली त्याला काहीच खायला नाही सांगितलं म्हणून. म्हणजे भेटण्याची पण फार मजा येते. एक निरीक्षा दवाखान्याच्या दारात जाऊन अर्धा तास बसायला फार मजा येते. कोण काय चाललंय, कोण कसं आहे, कोण दुःख आहे, कोण रडतंय, कोण हसतंय सगळं कळतं. आणि मग आपल्याला कळतं रे यायची गरज आपल्याला पडली नाही पाहिजे. आणि वरती ते नारळ पाणी घेऊन गेल्यावर तिथं 2-4 नारळ पाणी बघितले की बायको हळीत म्हणते बघा मी म्हटले होते कशाला यायचे, पहिलेच पिला नाही अजून. तर ह्या अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. हे 4थं ठिकाण आहे. आणि 5वं ठिकाण आहे 12 वाजता अमावस्येच्या रात्री सिंधुताई सपकाळ जिथं राहिल्या. परवाच माईचा स्मृतिदिन झाला. स्मशानभूमीत एकदा जाऊन या. असं कोणीच जाणार नाही. गेली तरी माणसं 5 मिनिटं थांबतात फक्त. म्हणजे जीवनाचा अर्थ कळतो. पण आयुष्याच्या जगण्यामध्ये आपल्याला या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. आपल्याला आपल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. म्हणून 4 गोष्टी आयुष्यात लागतात. एक शारीरिक आरोग्य उत्तम पाहिजे. दुसरं सामाजिक आरोग्य, सगळ्यांशी चांगलं वागता आलं पाहिजे, नातीगोती सांभाळता आलं पाहिजे. तिसरं आध्यात्मिक आरोग्य. भरपूर वाचन करा. जेवढं वाचता येईल तेवढं. मोबाईलच्या विद्यापीठात जाऊ नका. मोबाईल विद्यापीठ फार डेंजर आहे. कधी एक असतं, कधी दुसरं असतं, कधी तिसरंच असतं. सलग वाचायला मिळत नाही. चांगली पुस्तकं वाचा. ज्याला कोणाला वाचायची सुरुवात करा. आपल्याला जे आवडतं ते वाचा. मी काही पुस्तकं मुद्दाम सांगेल. मस्त जगावं कसं, माणसं जोडावी कशी, ही शिवराज गोरलेंची पुस्तकं आहेत. किंवा ज्याला कोणाला जगायचं त्यांनी मस्त मजेत जगायचं दादा कोंडकेंचं आत्मचरित्र वाचा. चरित्र वाचा. अरे आपल्या देशात एवढी माणसं होऊन गेली काय सांगू तुम्हाला. त्या माणसांची चरित्र ऐकलं ना मग कळतं अरे आपण कशासाठी जगतोय. JP नाईक नावाचा माणूस होता, शिक्षण तज्ज्ञ. 1 रुपया मानधन होतं सर. पंडित जवाहरलाल नेहरूंचे ते सल्लागार होते. 1 रुपया मानधन घेत होते फक्त. आणि त्यांचं नाव होतं जयंत पांडुरंग नाईक. पण हे त्यांचं मूळ नाव नाही. त्यांचं मूळ नाव वेगळंच होतं. पण हे नाव कधी घेतलं त्यांनी? ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये जेव्हा भूमिगत झाले होते तेव्हा त्यांना माहीत होतं, आईवडिलांना माहीत नव्हतं की हे चळवळीत कुठे जाते ते. आणि ते म्हणते जर चळवळीत पकडला गेलो आणि त्यांना पकडलं घरच्यांना त्रास होईल, माहीत होईल म्हणून त्यांचं मूळ नाव त्यांनी सोडून दिलं. जे आठवतं ते नाव सांगितलं ते म्हणजे जयंत पांडुरंग नाईक. म्हणजे हेच माझं नाव आहे. आणि तेच नाव आयुष्यभर घेऊन तो माणूस जगला. शास्त्रीजी होते आपल्याकडे माहिती आहे. शास्त्रीजींना मानधन होतं 50 रुपये. त्यावेळेस 50 रुपये मानधन होतं. शास्त्रीजी पंतप्रधान त्यावेळी मानधन 50 रुपये मानधन होतं. एकदा त्यांचा एक मित्र आला आणि म्हणला अरे मला जरा सुट्टे पैसे पाहिजे. हे हिशोब करणारा माणूस. तो म्हणला अरे माझ्याजवळ कुठले पैसे, 50 रुपये मानधन मिळते, हे सगळं शासनाचं आहे, माझ्याजवळ काहीच नाही. बायकोने आतून आवाज दिला अहो मित्राला थांबायला सांगा, माझ्याजवळ 60 रुपये आहेत. ते म्हणले तुझ्याकडे 60 रुपये कुठून आले? ते म्हणले प्रत्येक महिन्यातले 10,000 रुपये वाचून 60 शिल्लक राहिले. ते 60 रुपये त्यांना दिले. आणि तो माणूस घेऊन गेल्यावर त्याने विचारलं तू हे 60 ठेवलेत कशाला, पैसे एवढे ठेवतेच कशाला म्हणून. अशी माणसं होती. हे कशाला? अनिल शास्त्री त्यांचा मुलगा एक दिवशी रात्री गाडी घेऊन गेला. त्यांनी मुलाला काय म्हणले नाही. आल्यावर ड्रायव्हरला विचारलं किती किलोमीटर गाडी गेली? तो म्हणला 16 किलोमीटर गाडी गेली. 16 किलोमीटर गुणिले 4 पैसे असा त्याने हिशोब केला. दुसऱ्या दिवशी सांगितलं जाऊन ट्रेझरीत पैसे भर. अशी माणसं होती. बाबा आमटेसारख्या माणसानं काय केलं? गटारात पडलेल्या एका कुष्ठरोग्याला आणलं जो BCom झालेला माणूस आहे आणि आनंद उभा केला. अशी कितीतरी माणसं आहेत आपल्याकडे. पद्मश्रींचं चरित्र वाचा.
चरित्र वाचलं की चारित्र्य घडतं असं म्हणतात. म्हणून वाचन फार महत्त्वाचं. हे वाचन आम्ही वाचत नाही. तुकाराम गाथा वाचा, निळोरायांची वाचा किंवा संत बहिणांची वाचा. संत मला तर ही सगळ्या संस्थेचे इतिहास पाहिलं ना तर संत बहिणाबाई पाटक आठवतात, तुकाराम महाराजांच्या शिष्या. त्यांनी फार सुंदर लिहिले या वारकरी संप्रदाय म्हणजे तुकोबा ते ज्ञानोबा निळोबा असा जो प्रवास आहे या सगळ्या संतांचा. त्याच्यामध्ये बहिणाबाई एक होऊन गेल्या. त्यांचं मूळ गाव म्हणजे त्या माहेर त्यांचं कोल्हापूर, पण त्यांना दिलं होतं इथे आपल्या वैजापूर जवळ गाव आहे, शिऊर बांगला म्हणतात, तिथल्या त्या. तर त्यांनी फार सुंदर लिहिले वारकरी संप्रदाय. तसंही आपल्या संस्थेचं काम आहे. म्हणून या संस्थेबद्दल त्या भाषेत मला म्हणावं असं वाटतं की आता जे काम चालू आहे या संस्थेचं पाया रचला आहे स्वर्गीय पद्मश्रींनी आणि आता सध्या मोठं काम करताय अगदी सुजय दादापर्यंत. आणि म्हणून बहिणाबाई असे लिहितात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला विस्तार. नाम म्हणजे कोण? संत नामदेव महाराज असे संत होऊन गेले ज्यांचं मूळ गाव आहे हिंगोलीमधलं नरसी नामदेव. आणि त्यांनी प्रचार कुठपर्यंत केला? घुमानपर्यंत. मी पंजाबला घुमानला जाऊन आलोय. गुरु ग्रंथ साहिबमध्ये सर्वात जास्त अभंग जर कुणाचे असतील तर ते संत नामदेवांचे आहेत. तिथे पहिलं नामदेवाचं दर्शन घेतात आणि मग गुरु नानकांचं दर्शन घेतात पंजाबमध्ये. नामातायाचा किंकर तेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ उभारला ध्वज भागवत, भजन कराशे सावकाश तुका झालाशे कळस. एवढं मोठं काम या संस्थेचं. आणि आपण भाग्यवान आहात की या संस्थेमध्ये काम करतोय, या संस्थेमध्ये शिकतोय, लक्षात ठेवा. म्हणून सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य, ध्यान धारणा आणि वाचन आयुष्यात माणसाला कसं जगावं ते शिकवतं. म्हणून वाचन करा. आणि शेवटचं एकच सांगतो ते म्हणजे आपलं मानसिक आरोग्य कायम आनंदी ठेवा. प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतो. आपल्याला भरपूर प्रवास करा, सगळ्यांना सांगतो भरपूर प्रवास करा. आणि जमलं तर एसटी महामंडळाने प्रवास करा, फार मजा येते. माझे सासरे ड्रायव्हर होते सर, ते मला सांगायचे एसटी मध्ये फिरत जा पण एक सल्ला ऐका. ड्रायव्हरचा सल्ला होता सासऱ्याचा. त्यांनी सांगितलं कंडक्टर साईडला बसत जा, तिकडनं ॲक्सिडेंट होत नाही. मी त्यातनं पुढचा शोध लागला. मी कंडक्टर साईडला बसतो पण मध्ये बसतो. त्याचा फायदा असा होतो पुढनं ठोकली तरी काय होत नाही, मागणं ठोकली तरी काय होत नाही, मध्ये सुरक्षित राहता येतं. आणि काय नाही एसटीत बसताना फार मजा येते. अनेक प्रकारची माणसं बसाय, त्यातली त्यात एसटी कुठल्या एसटीत बसला त्याच्यावर असतं. एशियाडमध्ये शिवनेरीत बसला तर कोण कोणाशी बोलत नाही. अति शिकलेली माणसं दुसऱ्याची बोलत नाहीत. लाडला गाडीत बसायचं फार मजा येते. सगळी माणसं इतकी बोलत असतात की सगळं कळतं अख्ख्या एसटीत काय चाललंय ते. आणि काय नाही खिडकीत बसायचं, कंडक्टर साईडला बसल्यामुळे आणि बाहेर हात काढायचा आणि बाय बाय करायला. कोण असतं बाहेर? पोरगा असतो, पोरगी असते, काम करणारा शेतकरी असतो, गुराखी असतो, कोणतरी एखादा म्हातारा असतो, म्हातारी असते. तुम्ही बाय बाय केला ना त्याचं 1 तास चांगला जातं. विचार कोण असेल बरं? नक्की आपल्या ह्याला आनंद दिला असं म्हणतात. नक्की आपल्या ओळखीचा असला पाहिजे. आणि कॉलेजच्या पोरींना तर मी नेहमी सांगतो एखादं पोट्ट दिसलं ना मुद्दाम हात करा, त्याला दिवसभर काही सुधारत नाही. ते गाडी नंबर लिहून येते, गाडी नंबर, डेपो नंबर, आणि परत यायची वाट बघते. आपण थोडी वाट, आपल्या काय वापस जाते. त्याला आनंद देणं असं म्हणतात. आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय. माझ्या एका कवितेत मी लिहिलंय, आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय, समाधानानं जगणं आणि जगण्याचं समाधान यासाठी लागतं तरी काय. आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय. तो त्याची वाट पाहतो, ती त्याची वाट पाहते, वाट पाहणं म्हणजे असतं तरी काय. तो त्याची वाट पाहतो, ती त्याची वाट पाहते, वाट पाहणं म्हणजे असतं तरी काय. आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय. गाईचं हंबरणं आणि आईचं वाट पाहणं म्हणजे असतं तरी काय. आनंदी जगणं म्हणजे असतं काय. लागतं जगायला, हे आनंदी जगणं आहे. आणि काही नाही जमलं ना आणखी एक काम करा, भरपूर प्रवास करा. आणि प्रवासात जाताना येताना निसर्ग बघा, सौंदर्य बघा, झाडं बघा, झुडपं बघा. आपला निसर्ग एवढा चांगला आहे ना. आणि त्याहीपेक्षा काही नाही जमलं तर रस्त्यावरच्या पाट्या, दुकानावरच्या पाट्या आणि गाडीच्या मागच्या पाट्या वाचा, लय भारी लिहिलेलं असतं. तो ड्रायव्हर आणि चित्रकार या दोघांची युती झालेली असते बघा. त्या गाडीत जो माल भरलाय तसं त्या गाडीवर लिहिलेलं असतं. एक नारायणगावच्या जवळ एक गाडी बघितली, गाडीत टोमॅटो भरले होते. गाडीत लिहिलं होतं, लाल रंग हिरवा देठ, आठवण आली की पुन्हा भेट. काय सुविचार आहे. एकदा एका टेम्पोमध्ये खडी भरली होती, खडी वाळू, आणि त्याच्या टेम्पोच्या मागं लिहिलं होतं, आळसात खंगून मारण्यापेक्षा कष्ट करून मेलेलं चांगलं. एकदा एकाने लिहिलं होतं, आई ताई, म्हणजे खाली वाक्य लिहिलं बघा, नीता विना शोभा नाही. आता 3 कोण होते त्याची त्यालाच माहिती आहे. नीता विना शोभा नाही. एकदा ते एक ट्रक ड्रायव्हर असा भारी होता. एक स्कॉर्पिओ गाडी होती, त्याचा ड्रायव्हर, त्याचं वजन असं 40-42 किलो, हातामध्ये मस्तपैकी ब्रेसलेट, गळ्यात खंडा पिंडा असा, तोंडात गुटखा भरलेला,
आणि गाडी चालवतो. गाडीच्या मागे काय लिहितो माहिती आहे? काय बघतोस रागानं, ओव्हरटेक केले वागण, हा वाघ. आणि काही माणसं असं असतात माहिती आहे का, आपण केलेलं दुसऱ्याला सांगत राहतात, ए मी काही केलं नाही, माझ्यामुळे काही झालं नाही, मी इतका हुशार होतो पण ते पेपर नीट तपासलं नाही म्हणून नापास झालं, असं दुसऱ्यावर ढकलतात. तसं एका ट्रकवाल्याने मागे लिहिलं होतं, हे खुदा, गाडी हा चालवतो बरं का, लिहितो काय, हे खुदा मैं आपसे विनती करता हूँ, आपके दुआ से मैं सुखी हूँ. हे खुदा मैं आपसे विनती करता हूँ, मैं आपकी दुआ से सुखी हूँ, लेकिन आपसे विनती है आगे वाले की रक्षा करो, मेरे हाथ में कुछ भी नहीं है. त्याच्यावर एका बारक्या पोराने लिहिलं खाली, बिकॉज आय एम संतोष माने. संतोष माने नावाची एसटी ड्रायव्हर होता, त्यांनी गाडी पळवली होती. आणि बारकाली पोरं गाडीवर काय काय लिहितात माहिती, चालताना जाता येताना एकदा गाडी होती आपली मारुतीची हे छोटी गाडी, आणि त्याचा मागचा पडदा मोठा असतो. गाडी जर धुतलेली नसेल ना बरेच दिवस, त्याच्यावर पोरं असं बोटाने लिहितात. एका बारका पोराने लिहिलं होतं, मला आंघोळ घाला. दुसरा पळत पळत आला, म्हटलं काय लिहिलंय बघू. त्याने खाली दुसरं वाक्य जोडलं, मला आंघोळ घाला नाहीतर विकून टाका. आता ह्याला काय करायचंय? पोरं अशी भारी भारी वाक्य लिहितात, सुविचार. तसं त्या गाडीच्या मागे असे सुविचार भारी लिहिलेले असतात. एकाने लिहिलं होतं, राम काल में मिला दूध, कृष्ण काल में मिला घी, कधी युग में मिली दारू, सोच समज कर पी. पाहतोस काय रागण, फार पूर्वी लिहायचे. म्हणजे त्या त्या काळातली असे बरेच सुविचार भारी भारी लिहिलेले असतात. कधी कधी मोठे शेर लिहिलेले असतात. आणि काही नाही जमलं ना तर सगळ्या पोरांची नावं टाकतात. 8 पोरांची नावं असतात, किमान 8 ते 9, सोनाली, स्वप्नील, अक्षदा, आणि खाली लिहिणार बँक ऑफ महाराष्ट्राचे सौजन्य. मला प्रश्न पडतो, साले कशाचं कर्ज घेतले. आणि परत खाली लिहिणार मेरा भारत महान, कुटुंब लहान सुखमान, एवढं 8 पोरांचं. हे वाचा फार. आणि काही तर ट्रकच्या खाली ना असं राक्षसाचं चित्र काढलेलं असं बघा, आणि त्याची जीभ बाहेर, खाली लिहितात आप्पांचा आशीर्वाद. काय मजा आहे बघा. हे अशा अनेक गोष्टी रस्त्यानं जाता येताना बघायला मिळतात. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद, याला म्हणतात मानसिक आरोग्य. सगळ्यात महत्वाचं तुमचं प्रत्येक क्षण आनंदाने जगता आलं पाहिजे. म्हणून जगायला फार काही लागत नाही, आपल्या जवळ जे आहे त्या पद्धतीने जगा. तुकडोजी महाराजांनी फार सुंदर लिहिले, राजास जी म्हणाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. काय लिहितात, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या. बघा, झोपडीबद्दल फार सुंदर वर्णन आहे. 3 BHKच्या घरात झोप येत नाही, पण झोपडीत चांगली झोप येते. काय म्हणतात ते, पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे जा, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. काय कविता होत्या. आणि शेवटी असं म्हणतात, पाहून सौख्य माझे देवेंद्र ही लाजे. वरचा देवेंद्र, दुसरा नाही. पाहून सौख्य माझे देवेंद्र ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. काय शांती होती त्या घरामध्ये. म्हणून हे सगळं किती सोपं आहे बघा. असं प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतो, प्रत्येक क्षण मजेत जगता येतो. नाहीतर जीवनाचं सुंदर वर्णन बहिणाबाईने एका कवितेत लिहिलंय. ते असं म्हणतात, माझ्या जीवा जीव देवानं धाडला जन्म मने आला आला, जीव देवानं धाडला जन्म मने आला आला, जवा आलं बोलावनं मौत मने गेला गेला, नाही सरलं सरलं जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्कामध्ये आले मन तिरे जिरे. किती सुंदर लिहिले बघा. नाही सरलं सरलं जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्कामध्ये आले मन तिरे जिणं. पुढं फार भारी लिहिलंय, आला सास गेला सास देवा तुझं रे तंतर, आला सास गेला सास देवा तुझं रे तंतर, अरे जग न मरण एका सासाचं अंतर. पुढं बहिणी असं वचनात म्हणतात, हास हास माझ्या जीवा असं संकटावर हास, हास हास माझ्या जीवा असं संसारात हास, संकटाच्या तोंडावरही काळं फास असं म्हणतात. पुढे लिहितात की जग जग माझ्या जीवा असं जगन मोलाचं, उंच गगनासारखं धरित्रीच्या रे तोलाचं. किती सोपं आहे. तर हे जगता आलं पाहिजे. अशी बहिणाबाई सांगतात. ही जीवनाचा खरा अर्थ आहे. आणि सगळ्यात शेवटचं सांगतो की सध्याचं जगणं हे कसं झालंय. म्हणजे घरात एक TV असतो, सगळ्यात डेंजर गोष्ट, ज्याच्यावर काहीच चांगलं बघायला मिळत नाही, चांगलं ऐकायला मिळत नाही, काही वाचायला मिळत नाही. म्हणून वाचन करा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. त्या घरात TV आल्यापासून असं झालंय की दिवाणखान्यात TV आल्यापासून बोलणं विसरलो आहे, दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे.
प्रसाद आवटी म्हणून कवी, त्यांनी फार सुंदर लिहिलंय. दिवाणखान्यात टीव्ही आल्यापासून बोलणं विसरलो आहे, दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे, खिशात कॅल्क्युलेटर आल्यापासून पाढे म्हणणं विसरलो आहे. खिशात कॅल्क्युलेटर आल्यापासून पाढे म्हणणं विसरलो आहे. बँकांची खाती सांभाळता सांभाळता पैशाची किंमत विसरलो आहे. बँकांची खाती सांभाळता सांभाळता पैशाची किंमत विसरलो आहे. कसकड्याची नाती जपता जपता प्रेम करायला विसरलो आहे. कसकड्याची नाती जपता जपता प्रेम करायला विसरलो आहे. आणि फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचा डेकर देणं विसरलो आहे. वडापाव खाऊ सो जावा. पूर्वी लोक घरात खायची आणि बाहेर जायची, आता उलटे बाहेर खाऊन येतात कारण घरात सोय केलेली असते. एवढं सगळं उलटं झालंय. नैसर्गिक काहीच नाही. नैसर्गिक जगता आलं, लवकर उठता आलं पाहिजे, लवकर झोपता आलं पाहिजे. पक्षी बघा 10-11 वाजता जेवण नाही करत, सकाळी उठल्यावर खातात. आम्ही आताचंही खातो, उद्याचंही खातो, पुढचंही खातो. प्राण्यांसारखं जगता आलं पाहिजे. आपण तर ग्रामीण भागातले फार भाग्यवान. कोण कोण टूथपेस्टने दात घासतं जरा हातवर करा बघा, मॅक्झिमम. आणि जेवढे जेवढे टूथपेस्टने दात घासतात ना, एक 10-15 वर्षानंतर मला फोन करा, मी फोन नंबर देणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या दाताला कॅप लावा लागतील. माझं 60 वर्ष वय चाललं, अजून एकाही दाताला काही झालं नाही. लिंबाच्या काडीने दात घासा बघा, काहीच होणार नाही तुम्हाला. पण आम्ही सगळं विसरून गेलो. ते आम्ही एवढ्या प्रकारचे साबण लावतो की सगळी नदी प्रदूषित करून टाकतो. त्याच्यापेक्षा भारी पॅक आलेत आपल्याकडे, माहिती तुम्हाला. मी तुम्हाला हे माझं सजेशन म्हणून सांगतो. गेली 4 वर्ष झाले सर मी साबण वापरत नाही. आलं काय वाईट माणूस आहे म्हणता. काय नाही, फक्त अंगाला, अख्ख्या अंगाला ना शिके काही फासानं आंघोळ करा. अरे काय मस्त आंघोळ होते. कशाला एखाद्या दिवशी अख्ख्या किडीची साल काढायची आणि फासायची. अख्खी पपई घेऊन एकदा फासा बघा, काय फेस पॅक होतो भारी. अरे आम्ही असं काही करतच नाही. हे आपलं निसर्गाकडे नुसतंच चाला म्हणायचं, करायचं काहीच नाही. आज सध्या कॅन्सर, बीपी, हार्ट अटॅक हे सगळे प्रकार याच्यामुळे झाले, रासायनिकमुळे. म्हणून पुढे असं म्हणतात की फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचा ढेकर देणं विसरलो आहे. उत्तेजक चित्राच्या बरबटीमुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. आणि आपलीच तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणं विसरलो आहे. आपलीच तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगजळाच्या मागे धावताना सत्कर्मातील आनंद विसरलो आहे. आणि हल्ली विनोदही एवढे कृत्रिम की खळखळून हसणं विसरलो आहे. आणि खळखळून हसणं विसरल्यानं जगणं विसरलं आहे. कृपया जगणं विसरू नका. मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा, एवढी एकच विनंती करतो. आणि जवळजवळ 1 तास तुम्ही मला सहन केलं, त्याबद्दल खूप मनपूर्वक आभार. माझी 3-4 प्रकारची पुस्तकं सोबत इथे ठेवली आहेत. एक परीक्षा, एक आनंदी अनुभव, करिअर 10वी-12वी. दुसरं माणसापरास आहे, कुठे ठेवलीत मला माहीत नाही. ते कविता संग्रह आहे. आणि नापास मुलांच्या कथा आहेत की ज्यांना मी उभं केलं. अशी 350 मुलं आहेत जी 12वी नापास, 10वी नापासातील कोहिनूर. पुन्हा एकदा या कर्मभूमीचे, पुण्यभूमीचे आभार मानतो. आणि प्राचार्य सरांना मी माझं एक शेट या ठिकाणी देतो कॉलेजच्या ग्रंथालयासाठी. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर अनिल बेंद्रे सर यांना विनंती असेल की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर अनिल बेंद्रे सर. आपल्या प्रवरा परिवाराचे आराध्य श्रद्धेय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या दर्जात्मक स्मृती व्याख्यानमालेचा आजचा 5वा दिवस. प्रत्येक दिवस हा वेगळा काहीतरी नवीन घेऊन जातो आहे. आज बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय अनिलजी गुंजाळ सरांनी आपल्याला जगण्याचा मंत्र दिलेला आहे. सर, आपण बोलत राहू आणि आम्ही ऐकत राहू असं आजचं व्याख्यान झालं की नाही? सर्वांनी एकदा सरांसाठी टाळ्या वाजवा. सर, मी आमच्या प्रवरा परिवाराच्या वतीने आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
त्याचबरोबर आज या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कैलास नाना तांबे सर, संस्थेचे सचिव भारतनाना घोगरे सर, संचालिका, आमच्या मार्गदर्शिका, आमच्या शिक्षिका सरोदे मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राचार्य आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांनाही धन्यवाद देतो. आत्तापर्यंत जसे दर्जात्मक व्याख्यान पार पडले, यानंतर उद्याचाही दिवस तसाच असणार आहे. त्यामुळे उद्या देखील आपण वेळ काढून आजच्यासारखंच उद्याही या ठिकाणी यावं, या व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा. पुनश्च एकदा आपणा सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.